करतो उद्योगवर्तींतर्फे. बेसिकली जसं सांगितलं आपल्याला की उद्योगवर्तींनी गेल्या 25 वर्षापासून कार्यरत आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात आमचं काम आहे. त्याच्यापैकी एक्सपोर्ट हे क्षेत्रात आम्ही विशेषतः गेल्या 2006 पासून विशेषतः याच्यामध्ये काम करतो. गेली 14 वर्ष एक्सपोर्टमध्ये काम करतो. मी स्वतःही एक एक्सपोर्टर आहे आणि त्याचबरोबर अनेक लोकांना एक्सपोर्ट करण्याचं आम्ही शिकवतो. एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट या दोन गोष्टींची गरज पहिले या सगळ्या गोष्टीसाठी मुंबई पुण्याला जावं लागायचं माहितीसाठी. पण नाशिकमध्येच उद्योगवर्तींनी सुविधा केली. पहिले एक दिवसाचे कार्यक्रम केले आणि आता आम्ही 15-15 दिवसाचे वर्कशॉप घेतोय. त्याला कारण आम्हाला खूप चांगले जे तज्ञ याच्यात भेटलेले आहेत ते मिस्टर मुकुंद कुलकर्णी, जे यांचं नॉलेज जे आहे ते इतकं मोठं आहे की नॉलेज आणि एक्सपिरियन्स इतका मोठा आहे की एक्सपोर्ट मधलं ए टू झेड ज्याला आपण म्हणू शकतो ते सगळं त्यांना माहिती आहे. मित्रांनो, एक्सपोर्ट हा आजच्या काळात आपल्या स्वतःला आणि देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी खरा राजमार्ग आहे. याचे अनेक गोष्टी आपल्याला साध्य होतील. म्हणजे अगदी आपण ऍग्रिकल्चर कमोडिटी असेल तर त्याचा एक्सपोर्ट केलं तर शेतकऱ्यांना भाव मिळेल. आपले जे इंजिनिअरिंग इंडस्ट्रीज किंवा इतर काही इंडस्ट्रीज आहेत त्यांना जर त्यांचा एक्सपोर्ट केलं तर त्यांना चांगलं, सगळ्यांना एखादा चांगला रेट याच्याने मिळू शकतात. कांद्याची बंदी मी काही दिवसांनी काढली जाईलच. शेवटी तो एक सरकारच्या धोरणाचा भाग आहे. देशांतर्गत लोकांना स्वस्तात कांदा मिळावा हा त्याच्या मागे हेतू असतो. पण ठीक आहे, ते त्याच्याबद्दल मी भाष्य नाही करणार. परंतु आज त्यांनी एक इमिजिएट परवानगी दिली. आज तुम्ही ऐकलं असेल की जे 400 कंटेनर पोर्टमध्ये उभे होते त्या सगळ्यांना एक्सपोर्ट करण्याची परवानगी देऊन टाकली. आणि डेफिनेटली सरकारांना झुकावंच लागेल. त्यांना माहिती की जे शेवटी शेतकऱ्यांच्या हिताचं काम जे आहे ते त्यांना करायचं आहे आणि त्या हिशोबाने ते काम चालू आहे. मित्रांनो, एक्सपोर्टमुळे खूप काही गोष्टी होतात. खूप काही गोष्टी आपण राष्ट्रकार्य करतो एक्सपोर्ट करण्यामध्ये. म्हणजे आपण जे काही परकीय चलन आणतो आपला माल एक्सपोर्ट केल्यामुळे, त्याच्यामुळे जो एक इम्बॅलन्स आहे इम्पोर्ट आणि एक्सपोर्टचा तो आपल्याला बॅलन्सला आणता येऊ शकतो. आजच्या मितीला आपलं इम्पोर्ट जास्त एक्सपोर्ट कमी आहे. पण जेव्हा ही स्थिती येईल तेव्हा मित्रांनो आपला रुपया हा डॉलर एवढ्या लेवलला तरी येऊ नये. जो आज 70-75 रुपयाच्या घरात आहे तो जर आपल्याला 40-45 रुपयांनी आणायचा असेल तर वी हॅव टू स्ट्रॉंगली वर्क ऑन एक्सपोर्ट्स. देशकार्य याच्यात होईल पण त्याच्यावर आणि आता खूप मोठी नीती सुद्धा बनली जाते. त्याच्यामुळे एक्सपोर्टला खूप कॉम्प्रिहेन्सिव्ह पॅकेज देण्याचा सरकारचा मनोदय आहे. अनेक योजना सरकारने केल्या त्याच्यामध्ये एक्सपोर्ट हे अतिशय प्रायोरिटीचं सेक्टर मानलं जातं. मित्रांनो, अनेक याच्यामध्ये सोयी सुविधा आहे. आजच्या मित्र सुद्धा एक 14-15 प्रकारचे इन्सेंटिव्ह आहेत एक्सपोर्ट. तुम्ही काय करता त्याच्यावर एक्सपोर्टचं इन्सेंटिव्ह अवेलेबल आहे. तुम्ही 21 करोडचा टर्नओव्हर झाला तर तुम्हाला स्टार हाऊस म्हणून दर्जा मिळतो आणि तुम्हाला काही अजून ऍडिशनल गोष्टी मिळायला लागतात. आज एक्सपोर्टसाठी फायनान्स सुद्धा खूप फास्ट मिळतोय. प्री शिपमेंट फायनान्स, जर तुमच्याकडे समोरच्या पार्टीचं एलसी असेल तर प्री शिपमेंट फायनान्स सुद्धा तुम्हाला मिळू शकतो. एक भीती सगळ्यांच्या मनात जी असते, एक तर आपला एक्सपोर्टचा पैसा परत येईल की नाही त्याची भीती असते. त्याच्यासाठी सरकारची खूप चांगली यंत्रणा आहे. त्याचं नाव आहे ECGC, एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन. याच्या मार्फत आपण कस्टमरचं व्हॅलिडेशन करू शकतो आणि त्याचं व्हॅलिडेशन केल्यानंतर आपण त्याचं ECGC काढलं तर आपला इन्शुरन्स काढल्यासारखं आहे ते. आणि मग आपला इन्शुरन्सचा जो जर समजा समोरच्या पार्टीने पैसा नाही दिला तर ते आपल्याला ECGC भरून देऊ शकतो. आम्ही स्वतः घेतला आता. मला सांगायचं काय की अशा अनेक यंत्रणा आहे पण त्याची माहिती जर नसेल तर काय पाहिजे. इफ यू आर नॉट अवेअर, सर इन्सेंटिव्ह आहेत पण त्याला माहिती नसेल तर अप्लाय नाही केलं ते इन्सेंटिव्ह सुद्धा नाही मिळत. तर मित्रांनो, खूप अशा काही गोष्टी आपल्याला प्रोसिजर्स माहिती पाहिजे. अनेकांना एक्सपोर्ट करणं म्हणजे असं वाटतं की अरे खूप अवघड आहे. खूप पहिले होतं खूप अवघड, पण आता खूप सोपं आहे. सगळं ऑनलाईन झालंय. ऑनलाईन तुम्हाला DGFT कडे आई कोड काढता येतो. आई कोड काढल्यावर एक RCMचे रजिस्ट्रेशन आहे ते सुद्धा ऑनलाईन होत आहे. अनेक गोष्टी आज ऑनलाईन व्हायला लागल्या. त्यामुळे ट्रान्सपरन्सी वाढली आहे, भ्रष्टाचार कमी झालाय. मला आठवतं आम्ही जेव्हा 2006ला सुरू केलं तेव्हा लोकांनी आई कोड काढण्यासाठी सुद्धा 50,000 खर्च केलेले आहे. आम्हाला माहिती आहे. ते त्यांनी आम्हाला सांगितलं की 50,000 खर्च केले. जे काम फक्त 500 रुपयाचं आहे. अज्ञानामुळे तुम्हाला भ्रष्टाचाराचं समोर जावं लागतं. म्हणून याचं नॉलेज एका ठिकाणी मिळालं. आपलं नॉलेज अनेक गोष्टीचं पाहिजे. एक तर एक्सपोर्ट कसं करायचं, त्यासाठी इन्सेंटिव्ह काय, बायर कशी शोधायचे ते बी माहिती पाहिजे ना.
आज इंटरनेटमुळे सगळ्या काही सोयी सुविधा तुम्हाला अवेलेबल आहे. अनेक गोष्टी तुम्हाला ऑनलाईनच मिळतात. आता तर या कोरोनामुळे आता फिजिकल भेटणं हे लोक टाळत आहेत सगळीकडे, अक्रॉस वर्ल्ड आहे. हा रोग काही, ही महामारी फक्त भारतात नाही आहे, जगात आहे. त्यामुळे आता लोक सगळे अक्रॉस ग्लोब जे आहे ते सगळं ऑनलाईन बिझनेस करायला लागले. तर आपल्यालाही ऑनलाईन व्हावं लागेल. आपल्यालाही ऑनलाईनच्या गोष्टी समजून घ्यायला पाहिजे, की बाहेर कसं शोधला पाहिजे, त्याचं व्हॅलिडेशन कसं केलं पाहिजे, आपल्या मालाचं कोटेशन कसं करायचं, कसं भरायचं. आता हे सगळं आम्ही ऑनलाईन शिक्षण देऊ राहिलो, की तुम्ही कॉस्ट कॉस्ट शीट कशी बनवावी, तुम्ही कोटेशन कसं बनवावं, त्याच्यामध्ये काय काय घटक असतात. आपल्याला कांदा समजा एक 10 रुपये किलो आहे आता मिळतोय, तर तो समजा मला दुबईला पाठवायचा आहे किंवा मलेशियाला पाठवायचा आहे किंवा सिंगापूरला पाठवायचा आहे, त्या हिशोबाने माझं कोट काय राहील हे तुम्हाला कळायला तर पाहिजे. आणि त्याच्यामध्ये कॉस्ट इन्व्हॉल्ड आहे, त्यात मला माहिती असलं पाहिजे. आणि हे सगळं आम्ही अगदी कॉस्ट शीट तुम्हाला एक्सेल मध्ये सगळं शिकवणार आहोत. प्रॅक्टिकली सगळं जे प्रशिक्षण आहे ते संपूर्ण प्रॅक्टिकल बेस. तर मित्रांनो, खूप बेनिफिट्स आहेत याचे एक्सपोर्टचे. आपल्या स्वतःच्या लेवलला जरी तुम्ही विचार केला, एक कांदा तुम्हाला 10 ठिकाणी वेगळे भाव मिळू शकतो. दुबईला समजा तो 12 रुपयाने विकला गेला, ओमानला, शेजारच्या ओमानला 15 रुपये किलो निघाला जाईल. तुम्ही साऊथ ईस्ट एशियामध्ये गेला तर त्याला 20 रुपये भाव मिळेल. तुम्ही जर युरोपमध्ये गेला तर कदाचित त्याला 50 रुपये भाव मिळेल. तर असे अनेक त्याचे बेनिफिट्स आहेत. खर्च बी वाढतात परंतु उत्पन्न सुद्धा त्याप्रमाणे आपल्याला मिळत राहतं. हे एवढं चांगला हा बिझनेस आहे एक्सपोर्टचा, इन्सेंटिव्ह आहे. नीट माहिती, आणि जर नीट माहिती करून अभ्यास करून पूर्व तयारीने काम केलं तर अगदी कमी, बरेच लोकांना असं वाटतं की एक्सपोर्ट करायचं म्हणजे खूप काही पैसे लागतात. मी माझ्या स्वतःचा अनुभव सांगतो तुम्हाला. आम्ही पैसे टाकले ते संशोधनासाठी, आम्ही पैसे खरेदीसाठी नाही टाकले, आम्ही पैसे सीएचए ला देण्यासाठी नाही टाकले, आम्ही पैसे टाकले ते संशोधनासाठी. ते संशोधन एवढं केलं, सगळ्या ठिकाणी रिलेशन्स एस्टॅब्लिश केले. आम्ही 15 दिवसाचा क्रेडिटनी माल घेतला आणि 10 दिवसात आमचे पैसे आले परत. आम्ही बिना पैशाने धंदा केला. असं काही जरूर नाही की उद्योग करायला पैसे लागतात. पण काय आहे माहिती का, आधीच एवढे गैरसमज लोकांनी तयार केले, इथे डुबवणारे आहे, हे आहे ते. माहिती करून काम करा. अतिशय स्टॅटस मिळून देणार तुम्हाला धंदा आहे. आणि त्याचबरोबर आपल्या देशाची गरज आहे एक्सपोर्ट करणं. इम्पोर्टही काही गोष्टीचं करा, टेक्नॉलॉजीचं करा, अनेक गोष्टींचं इम्पोर्टही करा. आणि ते इम्पोर्ट करून तुम्ही, इम्पोर्ट म्हणजे लोकांना असं वाटतं फक्त चायनातून, आता चायनावर अधिकृतरित्या आपण जरा अनधिकृतरित्या बॅन आणलाय. पण अनेक कंट्रीज असे की जिथून खूप काही चांगल्या टेक्नॉलॉजिकल गोष्टी मिळू शकतात. ते जर आपण आणल्या आणि त्या भारतात, आता साधारण अशी गोष्ट की समजा मेडिकल इक्विपमेंट्स, ते परदेशात त्याचं खूप चांगलं तंत्रज्ञान त्यांच्याकडे आहे. ते आणून आपले रोगी तर नीट झाले तर आपण आता लस नाही घेणार का? त्यांनी आपल्या गोळ्या घेतल्या, आपण त्यांची लस घेऊ. हे गरजेचं आहे. तंत्रज्ञान आणणं गरजेचं आहे, ज्याच्याने लोकांचा कम्फर्ट, कन्व्हिनियन्स वाढेल. तर ते इम्पोर्ट करायच्या बी काही गोष्टी आहेत, त्या आपल्याला माहिती असल्या पाहिजे. सो फ्रेंड्स, हे सगळे म्हणजे तुम्हाला माहिती एका ठिकाणी मिळण्याचा हा सगळा प्रयत्न आहे. 15 दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये कुलकर्णी सर तुम्हाला अगदी ए टू झेड ऑफ एक्सपोर्ट सांगणार. कुलकर्णी त्याच्यावर तुम्हाला बँक काय सपोर्ट करते तेही मी स्वतः तुमच्याशी 1-2 दिवस बात करणार. कशा पद्धतीने तुम्ही व्यवसाय सुरू केला पाहिजे, एक्सपोर्ट मध्ये काय काय केलं पाहिजे, काय प्रॉडक्ट कसा डिफाईन करायचे, सगळ्या गोष्टी याच्यामध्ये कव्हर करा. ते सगळी तपशीलवार माहिती कुलकर्णी सर देते. कुलकर्णी सरांचा थोडक्यात परिचय करून देतो. जसं आधी सांगितलं, कुलकर्णी सरांचा आता टोटल ओव्हरऑल एक्सपिरियन्स 45 इयर्स आहे. पैकी 25 वर्ष त्यांनी एका कंपनीत काम केलं जिथे ते एक्सपोर्ट हेड होते. आणि आता गेल्या 20 वर्षापासून ही इज वर्किंग फॉर पीपल लाईक यू, की ज्या लोकांना काही एक्सपोर्ट करायचं त्यांच्यासाठी मार्गदर्शन करणे, त्यांच्यासाठी सगळ्या सर्व्हिसेस देणे, असं ते काम सगळं करतात. आणि त्यांच्या या अनुभवाचा इतका फायदा आपल्या लोकांना होता, म्हणजे म्हणजे प्रत्येक कार्यक्रमातले फीडबॅक तुम्ही जर पाहिले, यू कॅन सी ऑन आवर युट्यूब चॅनल ऑल्सो. असे फीडबॅक आहे की आम्हाला अर्थमंत्र्यानुसार इतक्या कमी पैशात तुम्ही जे देऊ राहिले, तिथे आम्ही लाख लाख रुपये खर्च करून सुद्धा नाही मिळाले, की आम्हाला एवढ्या कमी पैशात मिळाले. आणि अगदी टोटल तुम्हाला ऑनलाईन हे शिकवलं जाणार आहे, कम्प्युटरवर बसून ऑनलाईन ऑनलाईन सगळं काही जे इंटरनेटच्या सहाय्याने तुम्हाला शिकवलं जाणार आहे. सो फ्रेंड्स, विथ दॅट मी इथे थांबतो आणि कुलकर्णी सरांना विनंती करतो की त्यांनी यापुढचं जे काही आहे मार्गदर्शन द्यावं. त्याच्यामध्ये एक्सपोर्ट कसा केला पाहिजे,
यासाठी आपलं प्रशिक्षण कसं आहे, काय आहे, या सगळ्यांची माहिती कुलकर्णी सर देतील आपल्याला. मी सरांचं आपल्या सगळ्यांच्या वतीने, उद्योगवर्धींच्या वतीने स्वागत करतो आणि सरांना विनंती करतो की त्यांनी जरा आपला प्रशिक्षणाला सुरू करावे. या. नमस्कार, धन्यवाद. सगळ्यांचं परत एकदा स्वागत. चंडक सरांनी इन्फॉर्मेशन दिलेलीच आहे. आता या इम्पोर्ट आणि एक्सपोर्टचा हा जो कोर्स आपण कंडक्ट करतो आहोत किंवा तुम्ही लोक त्याला जॉईन करण्यासाठी म्हणून आजच्या ओपनिंग लेक्चरला आलेले आहात. ते इथे इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट करत असताना तुम्हाला एक्झॅक्टली काय काय करायचं याच्याबद्दलची पूर्ण कल्पना दिली जाते. पूर्ण 15 दिवसाच्या सेशन मध्ये DGFT, डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेड किंवा मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांची जी काही फॉरेन ट्रेड पॉलिसी असते, जी आपली गव्हर्नमेंट डिक्लेअर करते दर 5 वर्षासाठी, तर ती पूर्ण फॉरेन ट्रेड पॉलिसी तुम्हाला आम्ही एक्सप्लेन करतो. प्रॅक्टिकली एक्सप्लेन करत असताना त्या डिपार्टमेंटची वेबसाईट ओपन करूनच तिच्यावरची माहिती दिली जाते. इम्पोर्ट एक्सपोर्टचा कोड नंबर म्हणजे काय असतं, त्याचं महत्व काय. इम्पोर्ट एक्सपोर्टचा कोड नंबरचं महत्व असं आहे की तुम्ही तुमच्याकडे इम्पोर्ट एक्सपोर्टचा कोड नंबर किंवा इम्पोर्ट एक्सपोर्टचा लायसन्स असल्याशिवाय इम्पोर्ट आणि एक्सपोर्टची ऍक्टिव्हिटी करू शकत नाही. दुसऱ्याचं लायसन वापरणं वगैरे वगैरे काही गरज नाहीये. अतिशय कमी वेळांमध्ये, अतिशय कमी पैशांमध्ये आणि अतिशय कमी त्रासामध्ये तुम्हाला हे इम्पोर्ट एक्सपोर्टचं लायसन मिळतं. एकदा मिळालेलं लायसन हे लाईफ लॉंग व्हॅलिड असतं. त्याच्यामध्ये तुम्हाला कुठेही कंपल्शन केलं जात नाही गव्हर्नमेंट कडनं की तुम्ही इम्पोर्ट एक्सपोर्टचं लायसन काढलेलं आहे, कोड नंबर घेतलेला आहे, तुम्ही इम्पोर्ट का नाही केलं, एक्सपोर्ट का नाही केलं वगैरे वगैरे कोणी विचारलं येणार. तुम्हाला कुठे रिटर्न फाईल करायची गरज पडत नाही. त्याच्यामध्ये तुम्ही अमेंडमेंट करून घेऊ शकता. तर या अशा इम्पोर्ट एक्सपोर्टच्या कोड नंबरचं महत्व तुम्हाला माहिती असलं पाहिजे. ते लायसन्स किंवा ते इम्पोर्ट एक्सपोर्टचा कोड नंबर तुमच्याकडे असल्याशिवाय तुम्ही त्याच्यावरती कामच करू चालू शकत नाही. तर हे इम्पोर्ट एक्सपोर्टचा कोड नंबर कसा असतो, DGFT कडनं अजून कुठले इन्सेंटिव्ह मिळतात, गव्हर्नमेंट कडनं इतके इन्सेंटिव्ह मिळतात एक्सपोर्टर्सना आणि इम्पोर्टर्सना की जेणेकरून गव्हर्नमेंटचा प्रयत्न याच्यासाठी, प्रामाणिक प्रयत्न गव्हर्नमेंटचा याच्यासाठी आहे की तुम्ही या सगळ्या इन्सेंटिव्हचा फायदा घ्या. त्या इन्सेंटिव्हची अमाऊंट 1% पासून ते 15 ते 21% पर्यंत असते. त्यामुळे 15 ते 21% किंवा 1% ते 21% या रेंज मधला जर का तुमचा प्रॉफिट मार्जिन सुद्धा लोकल मार्केटमध्ये नसतो, तोच एक्सपोर्ट मध्ये तुमचं स्वतःचं ओन प्रॉफिट मार्जिन 4-5% ठेवून जर का तुम्ही कामं केली तर गव्हर्नमेंट तुम्हाला वरून 15 ते 20% आसपास इन्सेंटिव्ह देते. झालं तुमचं 20% आसपास सरळ सरळ तुमचा इन्सेंटिव्ह प्रॉफिट तयार होतो. तर हा लिगली मिळणारा जो प्रॉफिट आहे त्याच्यासाठी तुम्हाला कुठे काही ऍडिशनल कष्ट करावं लागतात अशातला काही भाग नसतो. ते फॉरेन ट्रेडची पॉलिसी तुम्हाला आम्ही एक्सप्लेन करतो. वेगवेगळे मिळणारे इन्सेंटिव्ह कसे घ्यायचे, कुठले असतात, MEIS म्हणजे काय, ACIS म्हणजे काय, ड्युटी ड्रॉबॅक म्हणजे काय, त्याच्यानंतर EPCG म्हणजे एक्सपोर्ट प्रमोशन कॅपिटल गुड स्कीम नावाची स्कीम असते, ती स्कीम काय आहे, ऍडव्हान्स लायसन्स नावाची स्कीम काय आहे. या सगळ्या स्कीमचा जर का तुम्ही साधक बाधक विचार करून विशिष्ट प्रकाराने तयारी करून जर का कामं केली तर तुमचं इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट हे अतिशय प्रॉफिटेबल बिझनेस आहे. लोकल मध्ये पण जेवढा मिळणार नाही तेवढा बिझनेसचा प्रॉफिट तुम्हाला इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट करत असताना मिळतो. साधी गोष्ट घ्या, इम्पोर्ट करत असताना तुम्हाला समोरच्या पार्टीकडनं नेहमी CIF कोटेशन येतं, CIF JNPT किंवा CIF मुंबई. CIF मुंबईच्या कोटेशनची अमाऊंट आणि तुम्ही जर का FOB या डिलिव्हरी टर्म वरती मटेरियल इम्पोर्ट केलं तर त्याच्यामधला कस्टम ड्युटीचा वाचणारा पर्सेंटेज कसा असतं याच्याबद्दलची कल्पना सहसा कोणाला नसते. समोरची पार्टी, समोरच्या देशातला सप्लायर तुम्हाला कोटेशन देऊन टाकतो, आपण त्या कोटेशन प्रमाणे त्याला पैसे पाठवतो, मटेरियल येतं आणि मटेरियल आल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती कस्टमची ड्युटी पेड करावी लागते. ती कस्टमची ड्युटी पेड करायची, त्याच्यानंतर कस्टम क्लिअरन्स करण्यासाठी आलेला ऍडिशनल खर्च असतो, तो जवळजवळ 7-8%, 10%च्या आसपास. तो खर्च सगळा ऍड केल्यानंतर आपल्या आलेल्या मटेरियलची कॉस्ट आणि लोकल मार्केटमध्ये तो मटेरियल विकण्यासाठी येणारी कॉस्ट, विकताना येणारी कॉस्ट, याच्यामध्ये कुठेतरी फरक पडत जातो आणि मग आपण म्हणतो की नाही यार हे काय इम्पोर्ट एक्सपोर्ट करून काय फायदा होतो. असं नसतं. तुम्ही जर का CIF बेसिस वरती पण कोटेशन घेतलं आणि FOB बेसिस वरती पण कोटेशन घेतलं
तर तुमचं एफओबी बेसिस वरती घेतलेल्या कोटेशन मध्ये बाकीच्या सगळ्या वस्तू ऍड केल्यानंतर येणारे लँडेड कॉस्ट आणि सीआयएफ बेसिस वरती बाकीच्या गोष्टींसाठी येणारा खर्च ऍड केल्यानंतर येणारे लँडेड कॉस्ट, याच्यामध्ये जवळजवळ 15 ते 20% फरक. म्हणजे सीआयएफ बेसिस वरती जेव्हा तुम्ही इम्पोर्ट करता तेव्हा तुम्ही 15 ते 20% जास्त अमाऊंट पेड करता. सो नॅचरली तुमची लँडेड कॉस्ट वाढते आणि मग तुम्हाला वाटतं की आपण कुठेतरी फसलो गेलो काय, तर काही गरज नाहीये. तर ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या डिलिव्हरी टर्म्स असतात त्या एक्झॅक्टली काय असतात, त्या डिलिव्हरी टर्म म्हणजे एक्सवर्क्स टर्म म्हणजे काय, एफओबी टर्म म्हणजे काय, सीआयएफ म्हणजे काय, सी अँड एफ म्हणजे काय, डीडीयू म्हणजे काय, डीडीपी म्हणजे काय, या सगळ्या टर्म जर का तुम्हाला माहिती असल्या, त्याच्याबद्दलची पूर्ण माहिती तुम्ही करून घेतली असेल, तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही मटेरियल इम्पोर्ट करू शकता. सिमिलरली वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही एक्सपोर्ट पण करू शकता. एक्सपोर्ट करत असताना समोरच्या देशातला माणूस एक्सवर्क्स टर्मच्या संदर्भात बोलत असतो आणि तुम्ही एफओबीचं कोटेशन देता किंवा सीआयएफचं कोटेशन देता आणि मग तो म्हणतो अरे मला सीआयएफ नको, मला एक्सवर्क्सचं कोटेशन दे तुझं. तर एक्सवर्क्सचं कोटेशन म्हणजे काय, सीआयएफचं कोटेशन म्हणजे काय, त्याच्यात कुठले खर्च ऍड करायचे, अजून वेगवेगळ्या प्रकारचे खर्च असतात. शिपिंग लाईनचे एक्सपेन्सेस असतात, ओशन फ्रेट असतं, त्याच्यानंतर क्लिअरिंग एजंटचे पैसे असतात, शिपिंग लाईनच्या पैशांमध्ये टीएससी असते, डीओ चार्जेस असतात, बिल ऑफ लाडिंगचे चार्जेस असतात. ते हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे खर्च तुम्हाला करावेच लागतात. पण ते कुठल्या डिलिव्हरी टर्मला करायचे, कुठल्या डिलिव्हरी टर्मला करायचे नाही, हे ते डिलिव्हरी टर्म ठरवत असते, आपण नाही ठरवायचं. कोटेशन, एक्सपोर्टचं कोटेशन देत असताना नेहमी त्याला 2 ऑप्शन द्या, एक एफओबीचं ऑप्शन द्या, एक सीआयएफचं ऑप्शन द्या. एफओबीचं म्हणजे मुंबईपर्यंत मी तुला माल आणून देतो, मुंबईमध्ये कस्टमचे क्लिअरन्स करून प्रोसेस कंप्लीट करून माल एक्सपोर्ट करण्याच्या लायकीचा असा शिक्का जोपर्यंत त्या डॉक्युमेंटवरती बसत नाही किंवा त्या मालावरती बसत नाहीये कस्टम कडनं, तोपर्यंतचा खर्च तुमच्या अंगावरती असतो. मग तो खर्च कोणचा, ते सगळे ऍड करून त्याला कोटेशन द्या. डॉलर मध्ये द्यायचं का, युरो मध्ये द्यायचं का, दिरम मध्ये द्यायचं का, जॅपनीज येन मध्ये द्यायचं, हे त्या त्या देशाला, ज्या देशाला तुम्हाला माल एक्सपोर्ट करायचा आहे त्या देशाच्या करन्सीवरती अवलंबून. डॉलर मध्ये सगळे जग, पूर्ण जग डॉलर मध्ये काम करतात. तर डॉलर, युरो, त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियन डॉलर, कॅनेडियन डॉलर, हे सगळे जे फॉरेन करन्सीचे प्रकार आहेत ते सगळे प्रकार हे 100% कन्व्हर्टेबल करन्सी असं त्याला म्हणतात. आपला रुपया जो आहे तो अजून सुद्धा 100% कन्व्हर्टेबल नाहीये. पूर्ण जगामध्ये रुपयाला मान्यता नाही. 80% देशांमध्ये रुपयाला मान्यता आहे, उरलेल्या 20% देशांमध्ये मान्यता नाहीये. म्हणजे इंडियन रुपीजला तेवढी कन्व्हर्टेबिलिटी नाहीये. तर कुठल्या करन्सी मध्ये आपण कोटेशन दिलं पाहिजे. करन्सी आपण सगळ्यांनी मिळून डॉलर मध्ये नेहमी कोटेशन देत बसलो तर डॉलरची किंमत ऑटोमॅटिकली वाढत जाते. डॉलरची किंमत वाढली की अमेरिका डोक्यावरती बसते आपल्या. तर अमेरिकेला कंट्रोल करण्यासाठी म्हणा किंवा अमेरिकेची करन्सी कंट्रोल करण्यासाठी तुम्ही डॉलरमध्ये एक्सपोर्टचं कोटेशन न देता तुम्ही त्या त्या देशाच्या करन्सीमध्ये जर का कोटेशन दिलं तर डॉलरची व्हॅल्यू ऑटोमॅटिकली खाली. आता सरांनी सांगितलं, चांडक सरांनी, की आता 75 रुपयाचा डॉलर आहे, जो ज्या वेळेला डॉलर 40-45 रुपयापर्यंत येईल त्यावेळेला आपण खरे जिंकलो. डॉलर, एका डॉलरला देणारे रुपयाची किंमत ही जेवढी कमी होईल तेवढे डॉलर, रुपया वाढतो आणि डॉलर कमी होतो. आज कंडिशन अशी आहे की आज 75 रुपयाच्या आसपास डॉलर चाललेला आहे, 75-76 रुपयाच्या आसपास. तर बँकेचे डॉलरचे रेट हे दररोजचे बदलतात, कस्टमचे डॉलरचे रेट 15 दिवसासाठी फिक्स असतात. मग कोटेशन तयार करत असताना कसं कोटेशन तयार करायचं, ऍक्च्युअली जेव्हा पैसे येतात डॉलरमध्ये एक्सपोर्ट केलेल्या मालाचे त्याचा एक्सचेंज रेट परत वेगळा असतो. तर ह्या सगळ्यांच्या मध्ये जो मिळणारा एक्सपोर्ट एक्सचेंज रेट गेन ऑर लॉस हा जो प्रकार असतो तो कसा कॅल्क्युलेट करायचा, त्याच्यामध्ये कसं सेव्हिंग करून घ्यायचं आणि आपला प्रॉफिट वाढवायचा, ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा आम्ही तुम्हाला या कोर्समध्ये एक्सप्लेन करतो. पेमेंट टर्म्स असतात. लेटर ऑफ क्रेडिट म्हणजे काय, लेटर ऑफ क्रेडिटचे प्रकार किती असतात, लेटर ऑफ क्रेडिट ऍट साईट म्हणजे काय, लेटर ऑफ क्रेडिट विथ युजर्स पिरियड म्हणजे काय, टेलिग्राफिक ट्रान्सफर म्हणजे काय, एक्सपोर्ट करत असताना आपल्याला ऍडव्हान्स मिळतो का,
मिळाला पाहिजे. बाहेरच्या देशातून आपण जेव्हा एखादी वस्तू इम्पोर्ट करतो त्यावेळेला त्या देशातला सप्लायर कधीही आपल्याला क्रेडिटवरती माल देत नाही. त्याचं पहिलं वाक्य असतं 100% ऍडव्हान्स. मग आपण त्याच्याशी जरा निगोशिएशन केल्यानंतर तो म्हणतो ठीक आहे 50% ऍडव्हान्स द्या किंवा 3 विभाग करतो. 40% ऍडव्हान्स द्या, 40% मटेरियल तयार झाल्यानंतर द्या, उरलेले 20% मटेरियल तुमच्याकडे पोहोचल्यानंतर द्या. ते अशा प्रकारे जेव्हा आपण निगोशिएशन करतो त्या वेळेला आपलेच पैसे वाचत असतात. निगोशिएशन करणं ही पण एक कला आहे आणि त्या निगोशिएशन नुसार 40% ऍडव्हान्स पाठवत असताना आज 75 रुपयाचा रेट आहे बँकेचा. पुढचे 40% जेव्हा पाठवले जातील तेव्हा तो कदाचित 72 रुपये होईल. 3 रुपये तुमचे वाचले. उरलेले 20% पेमेंट पाठवत असताना 70 रुपये होईल. 5 रुपये वाचतात. तर हे वाचलेले जे पैसे असतात 2%, 3 रुपये किंवा 5 रुपये हे आपला प्रॉफिट वाढवणारे प्रकार. तर हाऊ टू कॅल्क्युलेट दिस प्रॉफिट और हाऊ टू सेव्ह दिस अमाऊंट. इम्पोर्टचे पैसे पाठवत असताना नेहमी बँकेबरोबर ती कम्युनिकेशन मध्ये राहा. बँकेकडनं दररोज तुम्हाला एक मेल मागवा किंवा बँकेला स्टँडिंग इन्स्ट्रक्शन द्या की दररोजचे एक्सचेंज रेट आम्हाला तुम्ही दररोज आम्हाला मेल आला पाहिजे. तर तुम्हाला जेव्हा मेल येतील तेव्हा त्याच्यानंतरच तुम्हाला कळायला सुरुवात होईल की अरे काल तर 74 रुपये 20 पैसे होता, आज एकदम 74 रुपये झाला, 20 पैसे कमी झाले. 72 रुपये झाला, 2 रुपये 40 पैसे कमी झाले. हे 2 रुपये 40 पैसे, हे 20 पैसे मोठे अमाऊंटचं एक्सपोर्ट असतं. मोठ्या अमाऊंटचं ट्रान्सफर करायचे असतात तुम्हाला पैसे इम्पोर्टसाठी. त्या वेळेला 20 पैसे 10 पैसे सुद्धा मॅटर करतात. कारण तुम्ही एकदम $10,000 अमाऊंट तुम्हाला जर का पाठवायची असेल तर 10,000 गुणिले 20 पैशाचा जर का फरक कॅल्क्युलेट तुम्ही केलं तर तुमचे सरळ तेवढे पैसे वाचले. तर हे कसं कॅल्क्युलेट करतात, हे कसं कॅल्क्युलेट करायचं, ही इन्फॉर्मेशन कुठून घ्यायची हेच माहिती नसतं. तर अशा वेगवेगळ्या प्रकार असतात. पेमेंट टर्म्स कशा असतात, डिलिव्हरी टर्म्स काय असतात, कुठलं पेमेंट टर्म सगळ्यात जास्त सिक्युअर. त्याच्या व्यतिरिक्त बाहेरच्या देशातल्या माणसाला आपण इथे बसून ओळखत नाही. इथे नाशकात जर का आपल्याला कामं करायची असेल तर आपण निदान त्या माणसाच्या फॅक्टरीमध्ये जाऊन किंवा त्या माणसाच्या ऑफिसमध्ये जाऊन त्याची गच्ची तरी पकडू शकतो, भाऊ माझे पैसे दे. पण बाहेरच्या देशामध्ये जेव्हा आपण माल एक्सपोर्ट करतो त्यावेळेला ते माल एक्सपोर्ट केल्यानंतर त्या मालाचे पैसेच नाही आले तर काय करायचं, त्याला कुठे पकडायला जायचं. मग अशा वेळेला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची जी काही सोय करून ठेवलेली आहे, एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन नावाची ECGC नावाचं एक इन्स्टिट्यूट आहे. ती इन्स्टिट्यूट तुम्ही पाठवलेल्या मालाच्या पैशाचा विमा काढते. मालाचा विमा तर तुम्ही काढता, मग तो कसा काढायचा, त्याची इन्फॉर्मेशन कशी घ्यायची. आपल्या लोकांच्या मनामध्ये गैरसमज असा आहे भारतातले लोकच फसवतात पैशाच्या बाबतीत. तसा काही प्रकार नाही. सगळ्या जगामध्ये फसवणाऱ्या लोकांची प्रवृत्ती आहे, नाही अशातला काही भाग नाही. फक्त भारतीय लोकांचं फसवणुकीचं धोरण किंवा फसवणूक केलेल्या गोष्टी जगजाहीर होतात आणि बाहेरच्या देशातल्या लोकांनी केलेल्या फसवणुकीच्या गोष्टी कोणीही सांगायला जात नाही. उदाहरणार्थ मी काही इम्पोर्ट करायला एखादा ऍडव्हान्स पाठवलेला आणि त्या माणसाने मला पैसे दिले नाही तर मी स्वतःहून ती गोष्ट सांगायला जात नाही. अरे मला $1,000चा फटका बसला बरं का, आपण ती गोष्ट दाबून ठेवतो. बाहेरच्या देशातले लोक काय करतात, जर मी त्यांना काही कारणाने फसवलं असेल ते माझ्या नावाने सगळीकडे बोंबाबोंब करतात. मग ते फेसबुकवरती टाकतील, सोशल मीडियावरती टाकतील, आपल्या गव्हर्नमेंटकडे DGFT मध्ये कंप्लेंट करतील की या कुलकर्णी नावाच्या माणसाने असं इम्पोर्ट एक्सपोर्टचा कोड नंबर असलेल्या माणसाने त्याच्या कंपनीने आम्हाला फसवलं. मग ही गोष्ट जगजाहीर झाली ना. पण ते लोक फसवतात ते कळत नाही. मग ते लोक जर का फसवत असतील तर एक्सपोर्ट करत असताना गव्हर्नमेंटची इन्स्टिट्यूट, स्वतःची इन्स्टिट्यूट आहे की जी त्या समोरच्या माणसाचा सिबिल रेकॉर्ड काढून देते. अहो साधी गोष्ट, आपण एखाद्या बँकेमध्ये लोन घ्यायला गेलो, हाऊसिंग लोन झालं, कार लोन झालं, एज्युकेशनल लोन झालं, तर आपले किती प्रकारचे स्क्रुटिनी केली जाते. सगळ्यात पहिल्यांदा आपलं सिबिल रेकॉर्ड चेक केलं जातं. मग त्या सिबिल रेकॉर्ड मध्ये दिसतं की माझे 2-3 चेक बाउन्स झाले, मग मला मिळणाऱ्या लोनचं पर्सेंटेज कमी होतं. सिमिलरली एक्सपोर्ट करत असताना समोरच्या देशातल्या क्लायंटचं, त्याच्या कंपनीचं जर का ऑडिट करून तुम्हाला सिबिल रेकॉर्ड मिळालं तर तुम्ही ते सर्व काम करत असताना साहजिकच सावधपणाने काम करता. सिमिलरली प्रायव्हेट काही कंपन्या आहेत की ज्या
इम्पोर्टर्सच्या म्हणजे आपल्याला जेव्हा माल इम्पोर्ट करायचा असतो तेव्हा सप्लायरचं सुद्धा रेकॉर्ड काढून आपल्याला देतात की या कंपनी बरोबर व्यवहार करा किंवा करू नका. तर ह्या गोष्टी कशा करायच्या, त्या कशा आत्मसात करायच्या किंवा त्याच्याबद्दलची माहिती कशी घ्यायची ते पण आम्ही शिकवतो. त्याच्या व्यतिरिक्त एक्सपोर्ट करत असताना किंवा इम्पोर्ट करत असताना कंटेनर्स लागतात. जहाजाने जेव्हा माल पाठवतो तेव्हा कंटेनर लागतात. जहाजाचं भाडं किती असू शकतं, विमानाने माल कधी पाठवावा, विमानाने माल पाठवत असताना विमानाचं भाडं किती असतं. समजा तुम्हाला 50 रुपये किलोचं जहाजाचं भाडं मिळालं असेल, रेट मिळाला असेल, तर विमानाचा त्याच आयटम साठीचा रेट स्ट्रेट वे 200 रुपये किलो होतो, 500 रुपये किलो होतो. का? तर विमानाने पाठवलेला माल 36 तासात 72 तासामध्ये पोहोचतो. जहाजाने पाठवलेल्या मालाला 15 दिवस लागतात डेस्टिनेशन प्रमाणे. चायनाला माल पाठवायचा आहे, चायना 15 दिवसात जातं किंवा चायनातनं माल आणायचा 15 दिवसात मुंबई पोर्टवरती पोहोचतो. सिंगापूर, मलेशिया, दुबई, त्याच्यानंतर श्रीलंका, बांगलादेश या ठिकाणी माल पाठवत असताना मोजून 8 दिवसात तुमचा माल जहाजाने पण पोहोचतो आणि विमानाने जर का माल पाठवला तर विमानाचा माल 3 तासात ते 4.5 जास्तीत जास्त 2 दिवसात पोहोचतो. पण अशा पद्धतीने लवकर माल पोहोचला तर त्या लवकर माल पोहोचण्यासाठी येणारा भाड्याचा जो खर्च आहे, फ्रेटिंग ट्रान्सपोर्टचा जो खर्च तो जास्त असतो. समोरची पार्टी ते देईल की नाही देईल, म्हणून कोटेशन कसं तयार करायचं, एफओबी प्लस सीआयएफ कोटेशन द्यायचं की एफओबीचं वेगळं द्यायचं, सीआयएफचं वेगळं द्यायचं, हे पण आम्ही सांगतो. त्याच्यानंतर तुम्हाला हे पण शिकवलं जातं की कॉस्टशीट बनवायचं कसं. सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकली त्या याच्या वेबसाईट ओपन करूनच एक्सप्लेन केल्या जातात. कॉस्टशीट तयार करत असताना प्रॅक्टिकली 2-3 उदाहरणे घेतली जातात. इम्पोर्टचं एक उदाहरण घेतलं जातं, एक्सपोर्टचं एक उदाहरण घेतलं जातं. डॉक स्टॉपिंग म्हणजे काय, फॅक्टरी स्टॉपिंग म्हणजे काय, पोर्ट कुठे आहेत. नाशिकला 3 पोर्ट आहेत. कस्टमचे नाशिकला 3 पोर्ट आहेत. ही गोष्ट किती जणांना माहिती आहे. अंबडला 1 पोर्ट आहे, एमआयडीसी अंबडमध्ये. ओझरला कार्गो एअर कार्गोचं पोर्ट आहे, सी कार्गोचं पोर्ट आहे, तिथनं पण माल एक्सपोर्ट होतो. नवीन योग घातलेलं ड्रायपोर्ट नावाचं मोठं पोर्ट आता इथे नाशिकमध्ये तयार होतं, निफाड साखर कारखान्यामध्ये. 200 एकरची जागा घेतलेली गव्हर्नमेंटने साखर कारखान्याची, निफाड सहकारी साखर कारखान्याची 200 एकर जागा जेएनपीटी हा जो ट्रस्ट आहे, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, त्यांनी ती अक्वायर केलेली आहे, विकत घेतलेली आहे. अक्वायर केली म्हणण्यापेक्षा आपण विकत घेतली असं म्हणू. तर ते विकत घेतलेल्या पोर्टवरती पुढच्या 2-3 वर्षामध्ये ड्रायपोर्ट नावाचं एक पोर्ट तयार होईल आणि मग पूर्ण आपल्याला मुंबईला जायची गरजच पडणार नाही. सगळ्या प्रकारच्या फॅसिलिटीज नाशिकमध्ये आत्ता पण मिळत आहेत, पण ड्रायपोर्ट झाल्यानंतर त्या फॅसिलिटीसाठी खूप मोठ्या प्रमाणावरती तिथे उद्योगधंदे निर्माण होतील. तिथे क्लिअरिंग एजंटचे ऑफिसेस येतील, शिपिंग लाईनचे ऑफिसेस येतील, ट्रान्सपोर्टचे ऑफिसेस येतील, क्लिअरिंग एजंट लोकांचे ऑफिसेस येतील. तिथे तुम्हाला जागा तुमची असेल तर तुम्ही तिथे जागा घेऊन ऑफिसेस बांधू शकता क्लिअरिंग एजंटसाठी किंवा शिपिंग लाईनच्या लोकांसाठी. हॉटेल चालू होतील, ट्रान्सपोर्ट चालू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावरती तिथे ट्रक येणार. तुमची पंक्चर गाड्याची दुकानं जरी टाकली तरी सुद्धा ती खूप मोठ्या प्रमाणावरती चालते. चहा पाणीचे दुकानं तुम्हाला विचारूच नका. तर धंद्यातनं धंदा चालू होतो. या कोर्समध्ये आम्ही इम्पोर्ट करा हे पण सांगतो आणि एक्सपोर्ट करा हे पण सांगतो. इम्पोर्टचं पर्सेंटेज ऑफ इम्पोर्ट आपल्या देशाचं जास्त आहे, ते फक्त 3 किंवा 4 आयटम वरतीच आहे. पेट्रोल, डिझेल या वस्तू आपल्या देशात तयार होत नाहीत आणि त्या सगळ्यात जास्त आपल्या देशाला लागतात. देशाच्या लोकसंख्येच्या मानाने सुद्धा जास्त मोठा देश असल्यामुळे आणि ट्रान्सपोर्टसाठी डिझेल लागतं, बाकीच्या स्वतःच्या गाड्यांसाठी आपल्याला पेट्रोल पण लागतं. ते हे पेट्रोल डिझेल जे आपण इम्पोर्ट करतो आहोत त्या इम्पोर्टसाठी लागणारा इम्पोर्टचा पैसा हा सगळ्यात जास्त पैसा इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये त्याच्यासाठी खर्च करावा लागतो गव्हर्नमेंटला. म्हणूनच आपल्याला दररोज 75 रुपये, कधी 90 रुपयाचा रेट होतो, कधी 80 रुपयाचा पेट्रोलचा रेट होतो, 75 रुपयाचा डिझेलचा रेट होतो. ते हे रेट जसे बदलतात तर तो पार्ट आहे त्याच्यावरती जर का आपल्याला मात करायची असेल त्या खर्चावरती, खर्च तर करावाच लागणार आहे. पेट्रोल डिझेल आपल्याकडे उपलब्ध नाहीये, पण त्याच्यासाठी लागणारा पैसा जर का पाहिजे असेल तर तो पैसा एक्सपोर्ट करूनच आपण कमवू शकतो. वेगवेगळ्या प्रकारच्या बँका मदत करतात.
तुम्हाला प्री एक्सपोर्ट पॅकिंग क्रेडिट नावाचं प्रकाराने बँक मदत करते. पोस्ट एक्सपोर्ट पॅकिंग क्रेडिट असतं. EEFC अकाउंट नावाचं एक अकाउंट तुम्ही सेपरेटली ओपन करू शकता इम्पोर्ट एक्सपोर्टच्या केसमध्ये. तर त्या अकाउंटमध्ये डॉलरमध्ये आलेले पैसे डॉलरमध्येच ठेवू शकता आणि जेव्हा डॉलर कमी होईल किंवा डॉलर वाढेल त्यावेळेला तुम्ही तो परत बँकेला द्या, त्याच्यातही तुमचा फायदा होतो. तर हे प्रत्येक ऍक्शन मध्ये तुम्हाला, प्रत्येक कामामध्ये तुम्हाला कुठे ना कुठे फायदा होणार असतो. तो फायदा कसा घ्यायचा किंवा कुठे नुकसान आहे हे आधीच आम्ही तुम्हाला सांगतो. ही गोष्ट करा आणि ही गोष्ट करू नका. ही गोष्ट केली तर फायदा आहे, ही गोष्ट केली तर फायदा नाही. या गोष्टी जर का तुम्हाला आधी कळलेल्या असतील तर तुम्ही सावधपणाने पुढची पावलं टाकू शकता. 20 फुटी कंटेनर म्हणजे काय, 40 फुटी कंटेनर म्हणजे काय, 20 फुटामध्ये 20 टन माल जातो तर 40 फुटामध्ये 40 टन माल जातो का, नाही जात. तर कंटेनरच्या साईज प्रमाणे डबल माल जायला पाहिजे अशी अपेक्षा असते, तसं जाऊ शकत नाही. हे आंतरराष्ट्रीय नियम आहेत. हे कोणी बनवले? भारतच्या सरकारने नाही बनवलेले. हे जे आंतरराष्ट्रीय नियम आहेत, आंतरराष्ट्रीय कंट्रोलिंग अथॉरिटीज आहेत, त्या वेगळ्या असतात. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन नावाची जी संस्था आहे पूर्ण जगामधली, सगळ्या जगातल्या सगळ्या देशांनी एकत्र बसून बनवलेली जी एक युनियन म्हणा किंवा एक संस्था आहे, त्याला म्हणतात WTO, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. आता सगळ्यांना WHO माहिती आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. कोरोनावरची मार्गदर्शक सूचना देणारी इन्स्टिट्यूट. तशीच व्यापारावरची, आंतरराष्ट्रीय व्यापारावरची मार्गदर्शक सूचना देणारी जी संस्था आहे तिला WTO म्हणतात. आणि ही WTO आंतरदेशीय मालाच्या संदर्भातल्या वेगवेगळ्या नियमांचं निर्माण करते. ते नियम त्याच्या संदर्भात कायदे निर्माण करते आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन पण करते. त्याचे काय रूल्स असतात, पेमेंट टर्म्स काय असतात, LC म्हणजे काय किंवा टेलिग्राफिक ट्रान्सफर म्हणजे काय, याच्या ज्या काही, किंवा डिलिव्हरी टर्म्स, एक्सवर्स म्हणजे काय, FOB म्हणजे काय, CIF म्हणजे काय, या सगळ्या डिलिव्हरी टर्म इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्स किंवा ICC ही जी संस्था आहे तिने बनवलेल्या आहे. या दोन संस्थांनी बनवलेले जे नियम असतात ते सगळे जगातले देश पाळतात. एकटा भारत पाळतो अशातलं काय, पळवाटा प्रत्येकात, पळवाटा सगळीकडे असतो. तो प्रकार काय असतो. त्याच्यानंतर एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल्स आपल्या देशाने, गव्हर्नमेंटने स्थापन केलेले आहेत. ते एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलचे रोल काय हेच माहिती नसतं. आपल्याचं रजिस्ट्रेशन लागतं एवढंच माहिती, का लागतं ते नाही माहिती. इन्सेंटिव्ह क्लेम करण्यासाठी आपल्याचं रजिस्ट्रेशन पाहिजे. आपल्या म्हणजे ऍग्रिकल्चरल एक्सपोर्ट प्रोडक्ट डेव्हलपमेंट अथॉरिटी. तर ऍग्रिकल्चर आणि प्रोसेस फूड्स मधले जे आयटम एक्सपोर्ट होत आहेत किंवा इम्पोर्ट होत आहेत ते करत असताना अपेडा या संस्थेचं रजिस्ट्रेशन किंवा त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं, तुम्ही त्याचे मेंबर असणं गरजेचं आहे. मग या अपेडा काय करतोय, किती प्रकारचे एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल, 50-60 प्रकारचे एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल गव्हर्नमेंटने नो प्रॉफिट नो लॉस बेसिस वरती स्थापन केलेले आहे कॅटेगरीनुसार. इंजिनिअरिंग एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल इंजिनिअरिंग गुड्स साठी आहे, प्लास्टिक एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल प्लास्टिक साठी आहे, अपेडा आहे ऍग्रिकल्चर आणि प्रोसेस फूड साठी, केमिकल एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल वेगळं आहे, कपड्याचं एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल आहे, कापडाचं आहे, कापसाचं आहे, कोकोनट एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल वेगळं आहे, स्पाइस बोर्ड वेगळं आहे, टी बोर्ड वेगळं आहे. ते हे एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल्स काय करतात, त्याची पूर्ण माहिती, त्यांच्या सर्टिफिकेटची माहिती, त्यांचा पूर्ण रोल, गव्हर्नमेंट पॉलिसी डिक्लेअर करते, फॉरेन ट्रेडची पॉलिसी, फॉरेन ट्रेडची पॉलिसी कशी बनते, त्याच्यामध्ये या एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल वाल्यांचा रोल काय असतो, यांनी दिलेल्या सूचना कशा पाळल्या जातात किंवा त्याचं मान्य केल्या जातात, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या 15 दिवसाच्या लेक्चर्स मध्ये अतिशय सखोलपणाने मराठीमध्येच एक्सप्लेन केले जातात. भले ती स्लाइड जी दाखवली जाईल ती स्लाइड इंग्लिश मध्ये असेल, पण त्याचं पूर्ण एक्सप्लेनेशन जे आहे ते मराठीत केलं जातं. मराठी आहे, हिंदी आहे, इंग्लिश मध्ये पण होतच. तर हा पूर्ण प्रकार आपण जर का जाणीवपूर्वक अभ्यास करून तुम्ही एखादं काम चालू केलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये यश जरूर मिळतं. अज्ञानामुळे फायदा होतोच असातला भाग नाहीये, अज्ञानामुळे नेहमी तोटाच जास्त होतो. मला माहितीच नव्हतं साहेब. अजूनही काही माणसं, माझ्या 25-40 वर्षाच्या आता एक्सपिरियन्स मध्ये मी तुम्हाला तेच सांगतो
की अजूनही लोकांना सांगून सुद्धा लोक फसतात. बाहेरच्या देशातले फसवणारे लोक कुठल्या पद्धतीने फसवतात, त्यांची मोडस ऑपरेंडी काय असते ते पण आम्ही एक्सप्लेन करतो. त्याच्यानंतर बाहेर कसे शोधायचे, परचेसिंग करत असताना किंवा एक्सपोर्ट करण्यासाठी क्लायंट कसे शोधायचे, त्या क्लायंट बरोबर कम्युनिकेशन कसं करायचं, त्याच्यावर त्याला कोटेशन कसं तयार करून द्यायचं, तो निगोशिएशनला बसल्यानंतर किती पर्सेंटेज मध्ये ऍडिशनल मार्जिन प्रॉफिट आपण ऍड करायला पाहिजे आणि कुठे कट मारला पाहिजे, थांबलं कुठे पाहिजे, ब्रेक लागण्याची सवय कुठे असली पाहिजे. 100 रुपयाचं तुम्हाला घरात वस्तू पडते आणि तुम्ही 90 रुपयाला विकाल का ती वस्तू, काही कारणास्तव विकू शकतो, पण वरचा जो 10 रुपयाचा तुमचा लॉस होणार आहे तो लॉस गव्हर्नमेंटच्या स्कीम मधनं वसूल होतोय का, मग तुम्ही 85 रुपयाला पण विका, माझं काही म्हणणं नाही. या सगळ्या गोष्टींचा डिटेल अनुभव तुम्हाला शेअर केला जातो. कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला हातचं राखून शिकवलं जात नाही. माझा पूर्ण 45 वर्षाचा अनुभव मी पणाला लावलेला आहे आणि या कोर्सचं डिझाईन केलेलं आहे. आणि या पूर्ण 15 दिवसाच्या कोर्सच्या डिझाईनमुळेच मी तुम्हाला आता ठामपणाने सांगतो की हा कोर्स केल्यानंतर तुम्ही 80% तुमच्या इम्पोर्ट एक्सपोर्टच्या फील्डमध्ये काम करण्यासाठी तयार व्हाल. 20% तुमचं तुम्हालाच पोहायचंय, परत अनुभव घ्यायचा आहे. सावराला आम्ही बसलेलोच आहोत, मी बसलेलो आहे, चंडक सर आहेत, उद्योगवर्धिनी पण आहे, पण 20% ठेच खाण्याचा जो प्रकार आहे तो तुमचा तुम्हाला करायचा आहे. आम्ही सांगणार तुम्हाला सायकल चालवायला शिकवलेली आहे, आता सायकल तू एकटा घेऊन चालवायला सुरुवात कर, पडायची वेळ आली की पकडायला आम्ही येतोच. ते हे सायकल चालवायला शिकवणं हा 80% प्रकार आम्ही करून देऊ. 20% तुमचं तुम्हाला सीटवरती बसायचं आणि पायडल मारायला सुरुवात करायची. 80% पर्यंतची तयारी आमची, 20%ची तयारी तुमची. अशा जर संयोग झाला आपला तर 100% सांगतो तुम्हाला की तुम्ही 15 ते 20 दिवसानंतर तुमचे स्वतःचे लायसन्सेस वगैरे येणं सुरुवात होईल, तुम्ही तुमची कामं चालू करू शकता. आतापर्यंतची ही माझ्या अंदाजाने 15वी बॅच आहे ऑनलाईन मधली, आणि गेल्या 15 बॅचेस, तुमची 15वी असेल, 14 बॅचेस मधले जे मुलं आहेत त्याच्यापैकी प्रत्येक बॅच मधला एक ना एक मुलगाने काम चालू केलेलं आहे. तर त्या प्रकारच्या त्या अनुभवातनं त्यांचे आलेले फीडबॅक या सगळ्यांमधनं आम्ही मेंटली सॅटिस्फाईड आहोत. येस, आम्ही काही ना काही चांगलं काम करतो. इथे पैसा कमवणं हा उद्देश असायला पाहिजे, तो आहे, पण किती हा जो मोठा शब्द आहे ना, 2 आकडी, तर त्या शब्दांमध्येच आमचं महत्व आहे. एवढं सांगून मी आता थांबतो. राम, तुम्हाला नवीन काही लोकांचे अनुभव शेअर करायचे असतील तर शेअर, किंवा तुम्ही प्रश्नोत्तरांचा पिरियड चालू करू शकता. येस, थँक्यू कुलकर्णी सर. आणि आता मी बरेच ऑडियन्सचे काही क्वेश्चन्स आहेत, तर मी ते स्टार्ट करतो. आणि ज्यांना अजूनही क्वेश्चन असेल तर तुम्ही प्लीज चॅटबॉक्स वरती टाकावे तुमचे क्वेश्चन. तर त्याच्या आधी मी आपले एक पास्ट पार्टिसिपंट नितीन कांबळे सर जॉईन झाले आपल्यासोबत, ज्यांची बॅच आता कालच बॅच संपली. तर नितीन सर, मी विनंती करतो की तुम्ही आपला फीडबॅक कसा होता, आपला एक्सपिरियन्स कसा होता, आणि जर का शेअर करायचं असेल तर तुमचा बिझनेस पण तुम्ही शेअर करू शकता, म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. येस सर. नितीन सर, अनम्यूट करा प्लीज. नितीन, येस. नमस्कार, गुड इव्हनिंग कुलकर्णी सर, नमस्कार. नमस्कार. आणि मित्रांनो सगळ्यांना तुम्हालाही नमस्कार. शिवाजी सर नमस्कार. आताच काही दिवसापूर्वी आमची बॅच कंप्लीट झाली आणि कुलकर्णी सरांनी आम्हाला झिरो पासून, म्हणजे ऍक्च्युली मला खरं सांगायचं म्हटलं तर यामध्ये झिरो नॉलेज होतं. इम्पोर्ट एक्सपोर्ट काय आहे, फक्त मी नाव ऐकून होतं. इम्पोर्ट एक्सपोर्ट काय असतं, इम्पोर्ट म्हणजे आपल्याला माल घ्यावा आणायचा असतो, एक्सपोर्ट म्हणजे माल पाठवायचा असतो, पण त्याची सुरुवात कशी असते, ऍक्च्युली सुरुवात कशी असणार, त्याला काय मेथोडॉलॉजी असते, गव्हर्नमेंटची स्कीम्स काय असतात, आपल्याला सुरुवात कशी करावी लागेल आणि एंड प्रोसेस काय असते, ही पूर्ण जे मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आपण जर कंपनी इंडस्ट्रीमध्ये आपण बघतो, जसं मी ऍज अ इंजिनियर आहे, तुम्ही कंपनीच्या दृष्टिकोनातून बघेल की मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस कशी असते. तर स्टार्ट मटेरियल आल्यापासून, रॉ मटेरियल आल्यापासून त्याची एंड प्रोसेस, मटेरियल कस्टमर पर्यंत जाईपर्यंत ती प्रोसेस होते, तशीच प्रोसेस इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट मध्ये होते.
जे सरांनी थेरॉटिकली विथ व्हिज्युअलायझेशन प्रॅक्टिकली आपल्याला सरांनी 80% सांगितलं, परंतु जवळपास 90% पर्यंत आम्हाला ते क्लिअर झालं, व्हिज्युअलाइज झालं की ती वर्किंग प्रोसेस कशी असते इम्पोर्टसाठी आणि वर्किंग प्रोसेस कशी असते एक्सपोर्टसाठी. त्यासाठी मग सरांनी सांगितल्याप्रमाणे गव्हर्नमेंटचे स्कीम्स काय आहेत, कस्टम ड्युटी काय असते, किंवा ट्रान्सपोर्टेशन कसे अवेलेबल होतात, कंटेनर काय असतात, कंटेनर साईजेस काय असतात, कुठलं आपण आयटम ऑफ प्रोडक्ट सिलेक्ट करायचं, हे बाहेर जे बारकावे आहेत लागणार आहेत आपल्या परीने व्हिज्युअलाइज झाल्यानंतर आयटम सिलेक्शन करतो आणि त्या पद्धतीने आपलं वर्किंग प्रोसेस चालू करू शकतो. हा बिझनेसला स्टार्टअप करता येऊ शकतो आणि हा आपला स्वतःचा एक ऍज अ कंपनी ओनर म्हणून आपण हा बिझनेस स्टार्टअप करू शकतो. आता सुरुवातीला तर मी बाय चान्स पार्ट टाइम करण्याचा विचार चालू होता, पण थोरली जर माझा प्रॅक्टिकली एक अनुभव झाल्यानंतर मी याला फुल टाइम देणार माझं काही हरकत नाहीये, कारण की मला कळतंय की फ्युचर कसं असणार, कारण गरज कुठे आहे. त्याबद्दल सरांचं खूप खूप धन्यवाद. सरांनी दिलेल्या मार्गदर्शनामुळे आम्हाला बऱ्याचशा गोष्टी याबद्दल माहिती झाल्यात आणि पुढे कशी वाटचाल असणार आहे आणि तशी पुढे वाटचाल असताना सरांचे मार्गदर्शन आम्हाला नेहमी लागणार आहेत. आणि सरांनी तसे सांगितलं की आम्ही नेहमी आपल्या तुमच्या पाठीशी आहोत, तुम्ही फक्त पुढे चालत राहा, आम्ही नेहमी मार्गदर्शन करत असणार आहे. तसंच सुनील चांडे सरांनी पण आम्हाला त्याबद्दल गायडन्स केलं आणि फार चांगल्या पद्धतीने फायनान्शियल कंडिशन काय असणार आहेत, लोन कंडिशन कशी असणार आहेत, सगळे मेथोडॉलॉजी त्यांनी व्हिज्युअलाइज आणि क्लिअर केल्यात. त्यामुळे खूप उत्सुकता आहे की कधी मी स्टार्टअप करतो, कधी मी ब्रेक थ्रू करणार आहे. थँक्यू मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल आणि मी माझं एक्सप्रेशन दिले आणि त्याबद्दल थँक्यू ऐकल्याबद्दल. थँक्यू नितीन. आणि आमचा उद्देश सफल झाला की तुम्ही आता या बिझनेस मध्ये फुल टाइम उतरू इच्छिता या कोर्स झाल्यानंतर आणि तुम्ही एक उद्योजक बनू इच्छिता, तो आमचा उद्देश पूर्ण आला, याच्यातच आमचं सॅटिस्फॅक्शन आहे. सो थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग अस. आणि आता मी ऑडियन्सचे क्वेश्चन घेतो. सो एक क्वेश्चन कुलकर्णी सर असं आहे की एका कोटेशनचा ब्रेकअप कसं असतो आणि एक्सपोर्ट मधलं एखाद्या कोटेशनचा ब्रेकअप कसा असतो हा एक क्वेश्चन आहे, आणि प्रॉफिट मार्जिन किती असतात हा एक क्वेश्चन. एक्सपोर्टच्या ब्रेकअप मध्ये तुमची परचेसची कॉस्ट, त्याच्यामध्ये पॅकिंगची कॉस्ट ऍड करावी लागते. एक्सपोर्ट करत असताना तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या पॅकिंगच्या मेथड्स वापराव्या लागतात आणि त्या खर्चिक असतात. तो खर्च काय असतो, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला लोडिंग करत असताना पॅकिंग झाल्यानंतर ट्रान्सपोर्टेशनची कॉस्ट असते. एका तुम्ही मुंबईपर्यंत माल नेणार तर ट्रकची ट्रान्सपोर्टची कॉस्ट, तिथे अनलोडिंगची कॉस्ट, त्याच्यानंतर मुंबई पोर्ट वरती किंवा कस्टम पोर्ट वरती जेव्हा तुम्हाला कस्टमचे डॉक्युमेंट प्रोसेस करायचे असतात तेव्हा एजन्सी चार्जेस असतात, TSC असतो, त्याच्यानंतर DO चार्जेस असतात, BL असतं, एक्झामिनेशन चार्जेस असतात, त्याच्या व्यतिरिक्त VGM, EGM नावाचे काही एक्सपेन्सेस असतात. ते सगळं FOPचा टोटल खर्च जर का तुम्ही पकडला म्हणजे एक्सवर्कची कॉस्ट प्लस पॅकिंगची कॉस्ट ही तुमची बेसिक कॉस्ट झाली, तर त्याच्यावरती अप्रॉक्सिमेटली 7% ते 10% तुम्हाला ही बाकीची ट्रान्सपोर्ट वगैरेची कॉस्ट टाकावी लागते. दॅट इज युअर FOB कॉस्ट प्लस त्या देशाला पाठवण्यासाठी कंटेनर नुसार तुम्हाला भाडं ऍड करावं घ्यावं लागतं, इन्शुरन्स काढावं लागतं. हे असं ब्रेकअप असतं आणि या ब्रेकअप नुसार तुम्हाला ते कोटेशन वर्कआउट करून त्याच्यामध्ये एक 20 म्हणजे अप्रॉक्सिमेटली 15% प्रॉफिट मार्जिन तुम्ही ऍड करायचं. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला 15 ते 20% आसपास गव्हर्नमेंटच्या इन्सेंटिव्ह मधून प्रॉफिट मिळतो. सो 30% प्रॉफिट तुम्ही अप्रॉक्सिमेटली पकडून चालू. ओके ग्रेट, थँक्यू सर. आणि पुढचा क्वेश्चन असा आहे, म्हणजे कॉमन बऱ्याच लोकांचा क्वेश्चन आहे की इम्पोर्ट एक्सपोर्ट बिझनेस सुरू करण्यासाठी इन्व्हेस्टमेंट किती लागते स्टार्टिंगला, इम्पोर्ट किंवा एक्सपोर्ट दोघी काही पण असेल तर. इन्व्हेस्टमेंटचा दृष्टिकोन विचारला तर कंपनी स्थापन करण्यासाठी तुम्हाला येणारा जो काही खर्च आहे तो हार्डली 1000 रुपयाच्या आसपास शॉपॅक काढायचा खर्च आहे. त्याच्यानंतर उद्यम आधार नावाचं एक उद्यमशील नावाचं एक गव्हर्नमेंट कडनं तुम्हाला सर्टिफिकेट घ्यावं लागतं, जिथे रजिस्ट्रेशन होतं तुमच्या कंपनीचं. ती कंपनी एस्टॅब्लिशमेंटचा खर्च 1000 रुपये इन्क्लुडिंग दिस शॉप ऍक्ट आणि उद्यम आधार.
त्याच्या व्यतिरिक्त इम्पोर्ट करंट अकाउंट तुम्हाला ओपन करायचं त्याचा 2,500 ते 3,000चा खर्च. तुम्ही नॅशनल बँकांमध्ये गेला किंवा कॉर्पोरेट बँकांमध्ये गेला तर तुम्हाला मिनिमम बॅलन्सची गरज असते. कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये गेला तर 2,500-3,000 रुपयात तुमचं करंट अकाउंट ओपन होतं. म्हणजे 3,000 असं म्हणतो 3,500-3,500चा खर्च झाला. इम्पोर्ट एक्सपोर्टचं लायसन्स तुम्हाला काढायचं आहे त्याचा खर्च 1,000-1,500 रुपयाच्या आसपास एक. आणि एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिलचं रजिस्ट्रेशन 10,000च्या आसपास. म्हणजे जास्तीत जास्त तुमची इनिशियल इन्व्हेस्टमेंट 20 ते 25,000ची होते. आणि एक्सपोर्ट करण्यासाठी तुम्हाला आधी कुठल्या प्रकारची इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाहीये. फक्त रॉ मटेरियल परचेस करण्यासाठी तुम्हाला जो खर्च करायचा आहे तो, ते सुद्धा जर पेमेंट समोरच्या पार्टीनं इम्पोर्टरने जर तुम्हाला लेटर ऑफ क्रेडिट या माध्यमातून पैसे दिले तर ते लेटर ऑफ क्रेडिट तुम्ही बँकेमध्ये हायपोथिकेट करा आणि त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला बँकेकडनं 80-90% आसपास ऍडव्हान्स मिळतो. त्याच्यानंतर तुमची कामं चालू होतात. पण एक्सपोर्ट करत असताना नेहमी लेटर ऑफ क्रेडिट हा माध्यम न वापरता 70-80% ऍडव्हान्स घ्यायचा, उरलेले पैसे माल डिस्पॅच केल्यानंतर घ्यायचे. सो देर इज अ हार्डली 1,000 लाखाच्या आसपासचा तुमचा खर्च असतो, बाकी नाही. ओके. आणि अजून एक जी सगळ्यात महत्वाची कॉस्ट आहे ती प्रशिक्षणाची. तर मी ते एकदा जस्ट स्क्रीन शेअर करून तुम्हाला सगळ्यांना दाखवतो. तर आपला उद्योगवर्धिनीचा इम्पोर्ट एक्सपोर्ट ऑनलाईन कोर्स 23 सप्टेंबर पासून चालू होतोय, म्हणजे बुधवार पासून. आणि याचा टायमिंग आहे संध्याकाळी 7 ते 8:30 वाजता. डेली लाईव्ह ऑनलाईन असतो आणि झूम वरतीच आपले सेशन असतात. तर तुम्हाला जी चॅट बॉक्स वरती लिंक टाकलेली आहे त्याच्याने तुम्ही या वेबसाईटवर येणार उद्योगवर्धिनीच्या, तिकडे तुम्हाला सिलेबस आणि सगळी माहिती मिळेल. तर आपल्या या कोर्समध्ये तुम्ही म्हणजे बेसिकली उद्योगवर्धिनीचं 3,000 अल्युमनाय म्हणजे एक्सपोर्टर्सचा अल्युमनाय नेटवर्क आहे. आणि आतापर्यंत 60,000 उद्योजक आहेत. तर तुम्हाला कुठलाही सपोर्ट लागेल, कुठलाही प्रोडक्ट लागेल, त्याचं सप्लायर शोधायचं असेल तर वी कॅन ऑलवेज हेल्प यू इन दॅट. आणि आपल्या कोर्सचा जो कंटेंट आहे तर बेसिकली इम्पोर्ट एक्सपोर्टचा याच्यामध्ये इंट्रोडक्शन देणार, DGFTचे सगळे फॉरेन ट्रेड पॉलिसीज आम्ही सांगणार. मग त्याच्यामध्ये लागणारे वेगवेगळे रजिस्ट्रेशन, RCMC, इम्पोर्ट एक्सपोर्टचा लायसन्स, ते सगळ्या गोष्टी कव्हर होणार. मग याला वेगवेगळे सबस्टिट्यूट्स काय इम्पोर्ट एक्सपोर्टला किंवा इन्सेंटिव्ह काय ते सांगणार. मग लिगल डॉक्युमेंटेशन, फायनान्शियल टर्म्स, मग एक्सपोर्ट फायनान्स, बायर सर्च मेथड, बिझनेस डील, मग ऑनलाईन ऑफलाईन तुम्ही बाहेर कसं शोधायचा आणि डेटाबेस कुठून शोधायचा, कोटेशन, बिलिंग, असे सगळे टॉपिक तुम्हाला ते या वेबसाईटवर बघायला मिळेल. प्लस आता जसं डिजिटल मार्केटिंगचा सध्या डिजिटलचा ट्रेंड आहे, तर तुम्हाला ते स्पेशल काही सेशन्स पण राहतील डिजिटल मार्केटिंगचे, जे आपले अजून एक फॅकल्टी आहे सचिन ठाकरे सर, जे त्याच्यावरती सोशल मीडिया मार्केटिंग किंवा वेबसाईट वगैरे याचा प्रेझेन्स वरून तुम्ही कसं लीड्स कलेक्ट करू शकता याच्यावरती कव्हर करणार आहे. आपला 15 डेज ऑनलाईन असतो. प्रत्येक बॅच मध्ये आपण 30 स्टुडंट्सच मर्यादित ठेवतो, म्हणजे जास्तीत जास्त आपला इंटरॅक्शन झालं पाहिजे. आणि प्रत्येक सेशन मध्ये लाईव्ह होस्ट सपोर्ट असतो आणि अनलिमिटेड फ्री ऍक्सेस टू वेबिनार. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपले प्रत्येक सेशन रेकॉर्ड होतात. तर एखाद दिवशी तुम्हाला लाईव्ह यायला नाही जमलं तर तुम्ही रेकॉर्डिंग बघून सुद्धा तो सेशन पुन्हा अटेंड करू शकता. तुम्हाला कोर्स झाला लगेच रेकॉर्डिंग ईमेल केली जाते. आणि आपले हे फॅकल्टीज आहे कुलकर्णी सर, चांडक सर आणि ठाकरे सर. आणि याची फी आहे 4,000 रुपये. आणि हा लाईव्ह ऑनलाईन असतो. आणि अधिक माहिती पाहिजे असेल तर खालती कॉन्टॅक्ट वरती कॉन्टॅक्ट करू शकता नंबरवरती. आणि इकडे रजिस्टर नाव वरून तुम्ही रजिस्टर करू शकता. सो आता एक पुढचा क्वेश्चन असा आहे की इम्पोर्ट एक्सपोर्ट साठी ट्रेड डेटा साठी कुठल्या वेबसाईट आहे आणि कुठले टूल युज करावे? ट्रेड डेटा मिळण्यासाठी कस्टमची पण वेबसाईट आहे. कस्टम मधून सुद्धा तुम्हाला ट्रेड डेटा मिळतो. त्याच्यानंतर DGFT कडनं पण मिळतो. काही प्रायव्हेट वेबसाईट आहेत, त्या प्रायव्हेट वेबसाईट कडनं पण तुम्हाला पैसे भरल्यानंतर त्या आयटमचा लास्ट महिन्याचा एक्सपोर्टचा डाटा तुमच्याकडे मिळू शकतो. त्याला प्रत्येकाला खर्च आहे, पण प्रायव्हेट वेबसाईटचा खर्च अप्रॉक्सिमेटली 4,000 रुपयाच्या आसपास आहे एका महिन्याचा, एका पोर्टचा, एका आयटमचा डाटा मिळण्यासाठी. ओके. आणि सेकंड क्वेश्चन असं आहे की ट्रेडिंग करताना सप्लायर कसं सिलेक्ट करायचं? सप्लायर तुम्हाला सिलेक्ट करायची गरज पडते ती समोरच्या पार्टीला जेव्हा तुम्हाला माल पाठवायचा असतो त्या मालाची मॅन्युफॅक्चरिंगची प्रोसेस म्हणा किंवा त्याच्यातले टेक्निकल स्पेसिफिकेशन जर का त्या समोरच्या इम्पोर्टरने तुम्हाला दिलेले असतील तर त्या स्पेसिफिकेशन प्रमाणे माल तयार करून देणारा सप्लायर तुम्हाला शोधावा. There are certain websites are available who can also give you the suppliers, also give the buyer. तर त्या goforwardbusiness.com आहे किंवा कनेक्ट टू इंडिया नावाची वेबसाईट आहे.
या वेबसाईटवरती तुम्हाला सप्लायर पण मिळतील आणि त्या दृष्टिकोनातून तुम्हाला ते लोक मदत पण करतात. ओके ओके. आणि पुढचा एक क्वेश्चन आहे की याच्यामध्ये बेसिकली रिस्क फॅक्टर किती या बिझनेस मध्ये आणि तो कसा मिनिमाइज करायचा? रिस्क फॅक्टर हा लोकल ट्रान्झॅक्शन्स मध्ये किंवा लोकल बिझनेस जेव्हा आपण करतो त्याच्यापेक्षा स्ट्रेट वे 10% सुद्धा रिस्क फॅक्टर नाही. आणि हा जो उरलेला 10% आहे मी तुम्हाला म्हणतो एक्सपोर्ट मध्ये, तो 10% सुद्धा तुम्ही ओव्हरऑल कमी करू शकता, त्याच्यावरती मात करू शकता. एक्सपोर्ट करत असताना शांतपणाने शांत डोक्याने काम करा. तुम्ही ECGCचं कव्हरेज घ्या. ECGC जे इन्स्टिट्यूट वारंवार सांगतो, ती एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन नावाची इन्स्टिट्यूट आहे. त्याचं ऑफिस मुंबईला आहे, त्याचं ऑफिस नागपूरला आहे, त्याचं ऑफिस पुण्याला आहे. या कुठल्याही एका ऑफिसमध्ये किंवा आपल्याला जवळचं पुणे आहे किंवा मुंबई आहे, तर त्या ऑफिसमध्ये तुम्ही त्या एक्सपोर्टरचा डाटा त्यांच्याकडे द्या. म्हणजे तुम्हाला ज्याला माल सप्लाय करायचा आहे त्याचं नाव, गाव, त्याच्या कंपनीचा पत्ता, त्याचा टेलिफोन नंबर, ईमेल ऍड्रेस, एवढ्या गोष्टी द्या. आणि त्यांनी तुम्हाला काय मागितलेलं आहे, किती व्हॅल्यूचं आहे, काय माल आहे, आणि तुम्ही त्याला पाठवलेलं कोटेशन, एवढ्या गोष्टी जर का तुम्ही त्या ECGCच्या ऑफिसमध्ये दिल्या आणि त्यांना सांगितलं की मला या माणसाबद्दलची इन्फॉर्मेशन काढून पाहिजे, फायनान्शियल क्रेडिट वर्दीनेस त्याचा किंवा त्याचं सिबिल मला काढून सांगा, तर ही ECGC गव्हर्नमेंटची इन्स्टिट्यूट आहे. ते त्यांच्या माध्यमातून त्या प्राण्याचं, त्या कंपनीचं, त्या देशातल्या त्या कंपनीचं सगळं डाटा काढून तुम्हाला देते. आणि त्याच्यानंतर तुम्ही दिलेल्या डिलिव्हरी टर्म्स, तुम्ही दिलेल्या पेमेंट टर्म्सचा अभ्यास करून तुम्हाला त्या माणसाबरोबर व्यवहार करा का नका करू हे सांगते. ECGC ने जर का तुम्हाला सांगितलं की या माणसाबरोबर व्यवहार करा, ते करत असताना हे नियम पाळा, ते नियम तुम्ही पाळल्यानंतर ECGCचा इन्शुरन्स कव्हर करून घेतल्यानंतर सुद्धा जर त्या माणसाने तुम्हाला पैसे दिले नाही, तर ECGC तुम्हाला इंडियातल्या इंडियामध्ये त्या माणसाच्या एक्सपोर्टच्या व्हॅल्यूचे पैसे तुम्हाला 95% आसपास पैसे देऊन टाकते. उरता 5% रिस्क राहते. पण ही रिस्क सुद्धा आपण कव्हर करून घेऊ शकतो. सगळ्यात पहिल्यांदा एक्सपोर्ट करत असताना बाहेरच्या देशातल्या एखाद्या माणसाने, एखाद्या कंपनीने ऑर्डर दिली म्हणजे अंबाला हात टेकले अशातला काही भाग नसतो. तो माणूस खूप मोठा, तुम्ही खूप छोटे, अशातला काही भाग नाही. गरज त्याला पण आहे, गरज तुम्हाला आहे. त्याला माल पाहिजे, तुम्हाला माल विकला गेला पाहिजे. सो यू बी ऑन ए सेम प्लॅटफॉर्म. तुम्ही का स्वतःला कमी लेखताय? कमी लेखूच नका. तुम्ही त्याला सांगा मला 70% ऍडव्हान्स पाहिजे, देत असेल तर दे, नाही तर गेला होता. भाषा हीच त्या वेळेला पाहिजे, ताटरपणा पाहिजे ना. 70% ऍडव्हान्स दे, 30% उरलेले डॉक्युमेंट तुझ्याकडे पोहोचल्यानंतर मला पैसे पाहिजे. गरज असेल तर तुला घेऊन जा, नाहीतर मी लोकलला माल विकतो. माल एक्सपोर्ट झाला नाही तरी चालेल, पण पैसे अडकून एक्सपोर्ट झाल्यानंतर तुमच्या पाठीमागे अजून काही व्यवधान लागतात, अजून काही गव्हर्नमेंट एजन्सीज लागतात. गव्हर्नमेंटचा नियम असा आहे की एक्सपोर्ट केल्यानंतर एक्सपोर्टच्या मालाचे पैसे 6 महिन्यात भारतात आले पाहिजे. इम्पोर्ट करण्यासाठी पैसे पाठवलेले असतील तर इम्पोर्ट झाल्याचं प्रूफ 3 महिन्याच्या आत गव्हर्नमेंटला बँकांमध्ये द्यावं लागतं तुम्हाला. तर या ज्या चक्रा चालू होतील नंतर त्या म्हणजे आ बैल मुझे मार असा प्रकार होतो. तर तो आ बैल मुझे मार हा प्रकार व्हायची गरज नाहीये. ती गरज कशी नाहीये तर तुम्ही ऍडव्हान्स मध्ये काम, पैसे घ्या आणि काम करा. हा, एकदा ऍडव्हान्स आल्यानंतर तुमची पण जबाबदारी तेवढीच आहे की तुम्ही आहे त्या क्वालिटीचाच माल त्याला सप्लाय करा. पैसे आलेत ना, आता जाऊ दे, माल नंतर पाठव वगैरे, ही वृत्ती असेल तर मग तुम्ही एक्सपोर्ट मध्ये कामच करू नका. करेक्ट. ओके. आणि पुढचा एक क्वेश्चन आहे की इंटरनॅशनल बायर कसे शोधायचे आणि याच्यामध्ये गव्हर्नमेंट कडून काही माहिती भेटते, मदत भेटते का? गव्हर्नमेंट कडनं मदत अशा पद्धतीची भेटते की एक तर तुम्ही इंटरनॅशनल बायर शोधायचे असेल तर देर आर अँपल वेबसाईट्स आर अवेलेबल. जसे मी तुम्हाला मनापासून सांगितले की goforwardbusiness.com नावाची वेबसाईट आहे, ती अमेरिकेची वेबसाईट आहे, अमेरिकन कंट्रीज मधली. त्याच्यानंतर कनेक्ट टू इंडिया नावाची एक वेबसाईट आहे, ती भारतीय वेबसाईट आहे. या वेबसाईट्स मधनं मार्फत तुम्हाला मेंबर झाल्यानंतर त्यांच्याकडनं इम्पोर्टर्स किंवा बायर्स मिळतात. तुम्हाला जे पाहिजे ते वस्तूचं सर्च मध्ये तुम्ही टाका त्यांच्या वेबसाईटला आणि फाइंड बायर म्हणा किंवा फाइंड सप्लायर म्हणा, तुमच्या पुढे लिस्ट तयार होते. तर तिचा पण अभ्यास तुम्हाला करता येतो. ऍज पर एज गव्हर्नमेंट हेल्प इज कन्सर्न, तुम्ही जेव्हा केव्हा एक्सपोर्टची कामं कराल त्या वेळेला ECGC तुमच्या मदतीला आहेच. प्लस आपल्या देशाचे जे एम्बसीज बाहेरच्या देशांमध्ये असतात, वकिलाती आहेत, त्या वकिलातीमध्ये इकॉनॉमिक अफेअर्स नावाचं एक सेपरेट डिपार्टमेंट असतं.
तिथल्या माणसाच्या कनेक्शन मार्फत किंवा तिथल्या माणसाच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहून तुम्ही त्या देशातल्या त्या प्राण्याची इन्फॉर्मेशन काढू शकता. एक्सपोर्ट प्रोमोशन कॉन्सेप्ट वाले त्याच्यामध्ये मदत करतात. तर ही सगळ्या याच एक्झॅक्टली याच गोष्टी आम्ही तुम्हाला या 15 दिवसाच्या याच्यामध्ये शिकवणार आहोत. प्रत्येक गोष्ट प्रत्येक पाऊल टाकत असताना ते पाऊल चांगल्या ठिकाणी पडतंय का तिथे विस्तव आहे, काटे आहेत, हे आम्ही तुम्हाला प्रत्येक वेळेला सांगणार आहे. आणि त्या ह्याच्यातनंच तुम्ही पुढे सक्सेसफुल होत आहे. ओके ओके. आणि एक क्वेश्चन असा होता की आता नाशिक किंवा नाशिक सारख्या सिटीज मध्ये जिकडे पोर्ट नाही जवळ, तर या सिटीज मधून एक्सपोर्ट कसं होतं, असं एक क्वेश्चन. मला सांगितलं की नाशिकला 3 पोर्ट आहेत. एक्सपोर्ट करण्यासाठी प्रत्येक वेळेला एअरपोर्ट मुंबईला जायची गरज नाहीये किंवा सी पोर्ट JNPT ला जायची गरज नाहीये. देर आर फॅसिलिटीज आर अवेलेबल मेड बाय गव्हर्नमेंट. त्याला म्हणतात ICD, इनलँड कंटेनर डेपो किंवा कंटेनर फ्रेट स्टेशन, CFS. ते असं 3 CFS नाशिक मध्येच आहेत. अंबडला आहे, MIDC अंबडमध्ये एक CFS आहे. ओझरला एअरपोर्ट वरती एक CFS आहे. त्याला लागूनच CFS पण आहे. आणि चौथं योग घातलेलं जे आहे ते निपडला सरकारी साहेब. फॅसिलिटीज आर अवेलेबल इन नाशिक. देर इज नो नेसेसिटी ऑफ गोइंग टू मुंबई. तर मग अशा बाकीच्या ज्या सिटीज आहे, मग जिकडे भारतातल्या प्रत्येक मोठ्या शहरांमध्ये आहे. पुण्याला 8 ते 10 CFS आहेत. मुंबईला स्वतः पोर्ट असून सुद्धा मुंबईला मुलुंडला एक CFS आहे, ठाण्याला एक CFS आहे, घाटकोपरला एक CFS आहे. ते हे जे CFS आहेत नागपूरला आहेत सेपरेट, कोल्हापूरला आहे, औरंगाबादला आहेत. प्रत्येक मोठ्या शहरात, जालन्याला पण मोठ्याच्या मोठं CFS होते. जसं आपल्याकडे निफाडला होते तसं जालन्याला पण होणार आहे. तर जिथे जिथे मोठी शहर आहेत आणि त्या शहराचा काही वैशिष्ट्यपूर्ण उत्पादन आहे. तसं नाशिकला कांदा आहे, द्राक्ष आहे, तसे डाळिंब आहे. तसं नगरला पण आहे. नगरला पण डाळिंबाचं CFS आहे. किंवा नागपूरला खाद्यपदार्थांचं स्टॉल, प्रोसेस इंडस्ट्री जास्त आहे. मिहान म्हणून नागपूरला खूप मोठा एरिया आहे. तर गव्हर्नमेंट त्या दृष्टिकोनात तयारी करते. चाकणला ऑटोमोबाईल हब आहे, तर चाकणला ऑटोमोबाईल हबसाठी 5-6 CFS स्टेशन आहेत. दिघेला एक आहे, तुमच्या पुणा बॉम्बे रस्त्यावरती 2-3 आहेत, तातवडेला एक आहे. तर गव्हर्नमेंट कडनं सगळ्या फॅसिलिटी अवेलेबल आहेत तुम्हाला. फक्त ते माहिती नाही म्हणूनच घोळ होतं. ओके. आणि आता आपण काही मोजके क्वेश्चन घेऊयात. तर एक पुढचा क्वेश्चन असा आहे की म्हणजे कोर्स झाल्यानंतर आपण बिझनेस किती दिवसात स्टार्ट करू शकतो, म्हणजे डॉक्युमेंटेशन या सगळ्या गोष्टींमध्ये किती वेळ जातो साधारण? कोर्स चालू झाल्यानंतर जास्तीत जास्त पुढचे 15 दिवस. 15 दिवसामध्ये तुमचं कंपनी एस्टॅब्लिशमेंट करून तुम्ही इम्पोर्ट एक्सपोर्टचा कोड नंबर तुमच्या हातामध्ये येऊ शकतो आणि तुम्ही तुमची कामं चालू करू शकता. महिनाभर ऍट द मोस्ट. म्हणजे 15 दिवसाचा कोर्स आणि 15 दिवस पुढचे 15 दिवस असे एका महिन्यामध्ये तुमचे कंपनी एस्टॅब्लिशमेंट पासून तुमच्या इम्पोर्ट एक्सपोर्टचा कोड नंबर तुमच्या हातामध्ये येण्यापर्यंत आणि काम चालू होण्यापर्यंतची 80% गॅरंटी. डॉक्युमेंटेशन पार्ट आणि कंपनी एस्टॅब्लिशमेंटचा पार्ट 100%. इम्पोर्ट एक्सपोर्टची ऍक्टिव्हिटी चालू होण्यासाठी 80%. ओके ओके. आणि एक पुढचा क्वेश्चन असा आहे की म्हणजे थोडे सेक्टर स्पेसिफिक झाले, तर कोल्ड प्रेस ऑइल याच्यामध्ये काय एक्सपोर्टचं आहे का? आणि मग राईस मध्ये आणि गारमेंट मध्ये याच्यामध्ये एक्सपोर्टच्या काय काय अपॉर्च्युनिटीज? कोल्ड प्रेस ऑइल म्हणजे लाकडी घाण्याचं तेल. बाहेरच्या जगामधल्या सगळ्या देशांनी आतापर्यंत आपल्याला त्यांना स्वतःला आणि आपल्याला हे रासायनिक खत वापरायची सवय लावून टाकली. आणि आता अनफॉर्च्युनेटली रासायनिक खतांचा होणारा जो परिणाम आहे तो त्या देशातल्या लोकांना खूप चांगल्या पद्धतीने कळला आणि त्यांना आता सगळ्या प्रकारच्या ऑर्गॅनिक वस्तूंची गरज निर्माण झाली. दे आर प्रिफरिंग ऑर्गॅनिक गोष्टी. जिथे रासायनिक खतांचा वापरच केला जात नाही अशा नॅचरली प्रोड्यूस केलेल्या गोष्टींपासून बनणाऱ्या वस्तू ते प्रिफर करायला लागले आणि त्याला जास्त डिमांड आहे. ओके. आता आपण जे रिफाइंड ऑइल वगैरे खातोय, तेल, सरकीचं तेल, रिफाइंड ऑइल, सोयाबीनचं ऑइल, हे सगळे रिफाइंड ऑइलचे परिणाम आता आपल्याला पण कळायला लागलेले आहेत. आपण ते मान्य करत नाही पटकन. त्या देशातल्या लोकांनी मान्य केले. रिफाइंड ऑइलने त्रास होतो. रिफाइंड ऑइलने हार्ट अटॅकचं पर्सेंटेज वाढतं.
रिफाईन ऑइल मध्ये किडनी फेल होण्याचे पर्सेंटेज चान्सेस जास्त वाढत आहेत. हे सगळे प्रकार त्यांच्या सुद्धा लक्षात आल्यानंतर नाव दे आर इन्सिस्टिंग हे लाकडे गाडीचे ते लाकडे वळले आणि त्यालाच कोल्ड प्रेस ऑइल असं म्हणतात आणि त्याच्या पण रिक्वायरमेंट खूप मोठ्या प्रमाणावरती असते. रेट पण चांगला मिळतो. ओके. आणि राईस आणि गारमेंट मध्ये काय काय आहे अपॉर्च्युनिटी? गारमेंट मध्ये अपॅरल म्हणून जो प्रकार आहे तर अपॅरल एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल म्हणून जे इन्स्टिट्यूट आहे गारमेंटच्या संदर्भातली, तिच्यावरती तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या गारमेंटच्या कपड्यांच्या ऑर्डर्स, कापडाच्या ऑर्डर्स, त्याच्यापासून बनलेल्या कपड्यांच्या ऑर्डर्स पण दिसतात, एन्क्वायरीज पण दिसतात. आणि आता बाहेरच्या देशांमधनं अतिशय ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या मशिनरीज भारतामध्ये इम्पोर्ट केल्या जात आहेत किंवा होत आहेत आणि त्या इम्पोर्ट केलेल्या मशिनरीज मधनं एक संध प्रकारचं एक युनिफॉर्म क्वालिटीचं मटेरियल मॅन्युफॅक्चरिंग करायला आपल्याकडे पण सुरुवात झाली. त्यामुळे बाहेरच्या देशातल्या लोकांचे जे आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन होतो की क्वालिटी पाळली जात का नाही. काही एखादा शर्ट पाठवत असताना त्याची उजव्या हाताची लेंथ थोडीशी 2 सेंटीमीटर कमी राहील, 1 सेंटीमीटर कमी राहील. हा जो विचार करण्याचा प्रकार होतो तो कमी झालेला आहे आणि जॉब वर्कची कामं खूप मिळायला लागलेली. तुमच्याकडचे फॅसिलिटी लोक फक्त बाहेरच्या देशातले लोक आणि तुम्हाला सांगतात मग या टाईपचा या कलरचे आणि या डिझाईनचे 50 लाख शर्ट आम्हाला तयार करून पाहिजे. बोला, जॉब वर्कची कामं. जशी आपण इथे लोकल ट्रान्झॅक्शन करत असताना महिंद्राचं जॉब वर्कचं काम करतो, म्हणजे महिंद्रावाले त्यांना काहीतरी मटेरियल देतात, ते फिनिशिंग करतात, परत महिंद्राला जातो. सिमिलरली बाहेरच्या देशातल्या मॅन्युफॅक्चरिंग करणाऱ्या कंपनी किंवा ज्या ब्रँडेड कंपनी आहेत त्यांचे स्वतःचे कुठल्याही प्रकारचे मॅन्युफॅक्चरिंगचे प्लांट नाही, ते लोक आपल्याकडे असलेल्या फॅसिलिटींचा अभ्यास करून आपल्याला सांगतात की आम्ही तुम्हाला कपडा देतो, आम्ही तुम्हाला दोरा देतो, तुम्ही तुमची मॅनपॉवर, तुमचं मशिनरी वापरा आणि आम्हाला आमच्या डिझाईन प्रमाणे माल तयार करून द्या, बाय बॅक गॅरंटी आमची. याला ही जी प्रोसेस आहे याला म्हणतात जॉबिंग. त्याच्यासाठी गव्हर्नमेंट खूप प्रमाणावरती फॅसिलिटी देते. येस, ओके. आणि आजचा ज्यांनी वेबिनार उशिरा जॉईन केला असेल किंवा पुन्हा बघायचा असेल तर तुम्हाला ही जी चॅट लिंक टाकली होती, चॅटवर जी लिंक टाकली होती त्याच्यावरती तुम्ही खालती स्क्रॉल कराल तर तुम्हाला इकडेच आजचं वेबिनार अपलोड केलेलं दिसेल. उद्या तुम्ही तो वेबिनार पुन्हा बघू शकतात. आणि आजचं आणि तुम्ही आमचे काही सक्सेस स्टोरीज आहे म्हणजे महेंद्र शिंगार आणि तुषार आहे ज्यांनी आपला कोर्स केला आणि आज करोडोंचा त्यांचा मोठमोठे त्यांचे निर्यात होतात. तर त्यांचे तुम्ही काही व्हिडिओज बघा, तुम्हाला नक्की त्याच्यातूनही प्रेरणा मिळेल इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस स्टार्ट करण्यासाठी. आणि शेवटचे आता मी 2 क्वेश्चन घेतो आणि याचं वेबिनार आपण तिकडे थांबूयात. तर शेवटचा एक क्वेश्चन असा आहे की इम्पोर्ट मध्ये कुठल्या कुठल्या गुड्स मध्ये जास्ती मार्जिन आहे, म्हणजे गुड्स किंवा कुठल्या सेक्टर्स मध्ये जास्त मार्जिन आहे, हा एक क्वेश्चन. जास्त मार्जिन म्हणण्यापेक्षा सुद्धा तुम्ही कुठल्या पद्धतीने इम्पोर्ट करता आणि तुमची कॉस्ट कशी सेव्हिंग करता, दॅट इज द ओनली थिंग. इम्पोर्ट केलेली वस्तू मार्केटमध्ये आता किती किमतीला विकली जाते याचं जर का तुमचं ज्ञान असेल, तुमचा अभ्यास असेल तर त्याच्यामध्ये इम्पोर्ट करत असताना किती जास्त प्रकारे सेव्हिंग करायचं त्याची आयडिया मी देऊ शकतो. मार्जिन हा इम्पोर्ट मध्ये मार्जिनचा प्रश्न इथे या पद्धतीने सॉल्व्ह करता येतो. एखादी वस्तू भारतामध्ये, नाशिकमध्ये ती वस्तू कितीला विकली जाते, ती वस्तू त्या किमतीपेक्षा सुद्धा कमी किमतीमध्ये तुम्हाला इम्पोर्टचं लँडेड कॉस्ट आणून द्यायची जबाबदारी माझी. आणि मधली जी मार्जिन आहे 50 रुपयाला इम्पोर्ट होतोय आणि 70 रुपयाला तुम्ही विकता तर हा 20 रुपयाचा गाळा तुमचा आहे. पण ठरवून थंबरोल चांबून असं काही सांगता येणार. ओके ओके. आणि एक लास्ट क्वेश्चन असं आहे की म्हणजे काही काही कमोडिटीज मध्ये खूप कॉम्पिटिशन असते, म्हणजे ओनियन एक्सपोर्ट मध्ये तर खूप मोठमोठे प्लेयर्स आहेत. तर अशा याच्यामध्ये कॉम्पिटिशन कशी फेस करायची किंवा स्टार्ट कसं करायचं, हा एक लास्ट क्वेश्चन घेऊ आपण. नाही, इथे बघा जे तुम्हाला आम्ही सांगतो की एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल्स आहेत वेगवेगळे, त्याच्यातलं जे आपेडा नावाचं एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल आहे त्या एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल्स मध्ये त्यांची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर तुम्हाला स्टॅटिस्टिक्स नावाचा एक ऑप्शन मिळतो. त्या स्टॅटिस्टिक्सच्या ऑप्शनला तुम्ही क्लिक केलं की तिथे एक्सपोर्ट स्टॅटिस्टिक्स म्हणून एक दुसरा ऑप्शन येतो, तो ऑप्शनला क्लिक करा. भारतामधनं मागच्या 3 वर्षात 2017, 18, 19, 20 या 3 वर्षामध्ये कांदा किती एक्सपोर्ट झाला, कुठल्या देशाला झाला आणि काय व्हॅल्यूला झाला, हा डाटा तुम्हाला मिळू शकतो. पूर्ण जगाचा देशांचा एक्सपोर्ट झालेला डिटेल्स तुम्हाला तिथे मिळतील. मग त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त कांदा भारतामधनं बांगलादेशला एक्सपोर्ट होतो.
तर तुम्ही हा विचार करा की बांगलादेश आपण निर्माण केलेला आहे. आपल्यामुळे बांगलादेश निर्माण झाला. त्या बांगलादेशची लोकसंख्या किती, आणि तो एवढा छोटा लोकसंख्या असलेला देश, एवढा छोटा भूभाग असलेला देश आपल्याकडनं किती किती टन कांदा इम्पोर्ट करतो. अख्ख्या जगामध्ये आपण सगळ्यात जास्त कांदा भारतातनं बांगलादेशला एक्सपोर्ट होतो. मग एवढं तर बांगलादेशमध्ये कांद्याचं करतात का, दुसरं काही खातच नाही का? मग ही इन्फॉर्मेशन तुम्हाला कुठून मिळणार? ती इन्फॉर्मेशन या स्टॅटिस्टिक्सच्या ऑप्शन्स मध्ये तुम्हाला मिळते आणि त्याच्यावरून तुम्हाला कळते की बांगलादेश 1 नंबरला एक्सपोर्ट होतो आपला कांदा, त्याच्यानंतर श्रीलंकेला, त्याच्यानंतर दुबईला, त्याच्यानंतर मलेशियाला. अशा क्रोनॉलॉजिकल ऑर्डर मध्ये तुम्हाला डिटेल्स मिळत आहेत. तर तुम्ही बांगलादेश कांदा एक्सपोर्ट करायची तुमची तयारी असेल किंवा तुमच्याकडे कांदा असेल तर तुम्ही बांगलादेशला एक्सपोर्ट करूच नका. तुम्ही ज्या कंट्रीज मध्ये कांदा कमी केलेला आहे त्या कंट्रीमध्ये जा. तुम्ही बांगलादेशला सप्लाय करणाऱ्या लोकांच्या मध्ये कॉम्पिटिशन मध्ये स्वतःची भर घालून घेऊ नका. जे ऑलरेडी कांदा एक्सपोर्ट करतात बांगलादेशात त्यांना करू द्या. तुम्ही बांगलादेशच्या ऐवजी तुम्ही फिजीला एक्सपोर्ट करा, तुम्ही फिजी आयलंडला करा, तुम्हाला तिथे रेट चांगला मिळेल, क्वांटिटी पण तुमची जास्त जाईल. तर हा सगळा स्टॅटिस्टिक्सचा जो अभ्यास असतो तो अभ्यास कसा करायचा या पण गोष्टी आपल्या या कोर्समध्ये आम्ही शिकवतो. तुम्ही कांद्यामध्ये पडू नका. तुम्ही कांदा डिहायड्रेट करून एक्सपोर्ट करा, शेल्फ लाईफ वाढवा. डिहायड्रेशन नावाचा कांदा जो असतो तो डिहायड्रेटेड कांद्याला खूप प्रचंड डिमांड आहे. ती सगळ्या गोष्टीत आम्ही तुम्हाला या 15 दिवसाच्या कोर्समध्ये एक्सप्लेन करतो. ओके ग्रेट. थँक्यू सर, थँक्यू कुलकर्णी सर, अँड थँक्यू ऑल ऑडियन्स फॉर तुमचे खूप सुंदर प्रश्न होते आणि आज आपण बऱ्याच वेगवेगळ्या टॉपिक्स वरती आज आपले Q&A झाले आणि आजचा डिस्कशन झाला. सो थँक्यू सो मच एव्हरीवन फॉर जॉईनिंग अस लाईव्ह. आणि आपला हा उद्योगवर्धिनीचा इम्पोर्ट एक्सपोर्टचा कोर्स सुरू होतोय बुधवार पासून, आणि तुम्हाला जी चॅट वरती लिंक टाकली होती त्याच्यावरून तुम्ही जॉईन करू शकतात आणि तिकडे ऑनलाईन रजिस्टर करू शकतात. आणि बुधवारी संध्याकाळी 7 वाजता तुम्ही या कोर्सला लाईव्ह ऑनलाईन येऊ शकतात. सो विथ दॅट आपण आजचा वेबिनार इकडे संपूया आणि ज्यांना ज्यांना कोर्स करायचा आहे तुम्ही बुधवारी आपण भेटू शकतो पुन्हा. ओके, थँक्यू एव्हरीवन अँड हॅव अ गुड डे. धन्यवाद. आणि सगळ्यांनी IPL ची पहिली इनिंग मिस केली या वेबिनार साठी, तर थँक्यू सो मच फॉर दॅट ऑल्सो. ओके, थँक्यू.